सुंदर ते ध्यान देवी सुंदर ते ध्यान Hare Rama
धन्य
शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरणे का जनार्दनी शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन विठोबा
गोपाल घुमाई 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 शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा श्री संत निवृत्तीनाथांचा महिमा वर्णन करून सांगणारा 4 चरणांचा असा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत नाथ महाराज आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संताचे माथा चरणावर संताचे माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 11 वर्षांपासून सुरू असणारी ही आपली श्री संत निवृत्तीनाथांची वारी. या वारीच्या प्रित्यर्थ आज हरिदिनीची असणारी ही भगवंताची तीर्थलोक सेवा ही अकारण करुणा वरून आले. भक्त काम कल्पद्रू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व सेवेच्या मंडळींच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा. महाराज अभंगाच्या माध्यमातून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा वर्णन करून सांगतायत. काय सांगतायत महाराज? श्री संत निवृत्तीनाथ दादांना नाथ महाराज धन्यता देत आहेत. एकदा धन्यता देऊन थांबत नाही, दोनदा म्हणतायत धन्य धन्य निवृत्ती देवा. फक्त निवृत्तीनाथ म्हणत नाहीत, निवृत्ती देवा म्हणतात. म्हणजे दोनदा धन्य म्हणून देवा सुद्धा म्हणतायत. त्यात काही विशेष असणारे भाव आहेत. धन्य धन्य निवृत्ती देवा का बरं धन्यता देत आहेत? त्यांचा महिमाच तेवढा मोठा आहे. सांगा ना मग काय महिमा म्हणजे काय महिमा वर्णावा? आपण आपल्यासारख्या सामान्याने त्यांचा काय महिमा वर्णन करून सांगावा? असा श्रेष्ठ त्यांचा महिमा. काय महिमा वर्णावा? काय आहे महिमा असा? म्हणजे प्रत्यक्ष शिव अवतार धारण करून आलेले आहेत आणि त्रैलोक्याला पावन करण्याकरिता आले. म्हणून त्यांनी अवतार धारण करून त्यांनी त्रैलोक्याला पावन करून टाकले. शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. त्रैलोक्याला त्यांनी पावन केलं आणि संपूर्ण कार्यभाग जेव्हा पूर्ण झाला तेव्हा आपल्या मूळ स्वरूपावर अशा पद्धतीने आले. या त्र्यंबकराज क्षेत्रामध्ये
भगवान त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाच्या स्थानामध्ये आपलं मूळ स्थान समजून आणि त्या ब्रह्मगिरीच्या दगडी पायथ्याला त्र्यंबक राजाच्या शिखरावर अशा पद्धतीनं आणि निवृत्तीनाथांनी समाधीचं स्थान निवडलं. समाधी त्र्यंबक शिखरे, मागे शोभे ब्रह्मगिरी, पाठीमागे ब्रह्मगिरी शोभून दिसतोय आणि समाधी या स्थानावरती निवृत्तीनाथांनी घेतले. असे श्रेष्ठ असणारे श्री संत निवृत्तीनाथ महाराज, असे श्रेष्ठ असणारे निवृत्ती देव, ज्यांचा महिमा त्यांनी महाराज किती वर्णन करून सांगावा, अशा निवृत्तीनाथांच्या चरणी मी त्यांनी नतमस्तक होतो. श्री निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी. नाथ महाराज म्हणतात मी त्यांना शरण आलेलो आहे. शरण एका जनार्दनी, जनार्दनाचा असणारा एका निवृत्तीनाथांना अशा पद्धतीने शरण आला असं नाथ महाराज वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिवा अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. आपण सर्वजण गेल्या 11 वर्षांपासून अविरतपणे ही त्र्यंबकेश्वरची वारी आपण करत आहात. मोठे भाग्यवान आहात. या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये निवळ ब्रह्मगिरीला डोळ्यानं पाहिलं तरी सुद्धा यमपुरी टाळता येते, एवढं सामर्थ्य या क्षेत्राचं आहे. आणि त्या क्षेत्राची आपण आपल्या स्थानापासून त्यांनी भगवती जगदंबा मुक्ताईच्या स्थानापासून आणि वारी करतो आहोत. हे विठोबा कोण कशाला भाग्य म्हणत असेल, कोण कशाला भाग्य म्हणत असेल, पण ते ज्याच्या त्याच्या मतानं भाग्य म्हणत असतील. पण भाग्याची खरी जर स्थिती पाहिजे असेल तर संतांची शरणागती करणं, संतांची सेवा घडणं हेच खऱ्या अर्थानं भाग्य आहे. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, हे निकटवास बरा संतापाई. संतांच्या चरणी त्यांनी वास्तव्य प्राप्त होणं, संतांची संगती घडणं आणि हेच खरं भाग्याचं लक्षण आहे. म्हणून आपण सर्वजण संतांच्या संगतीत आलेलो आहोत, संतांच्या सानिध्यात आलेलो आहोत, संतांच्या शरणागतीत आलेलो आहोत. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत. हे सर्वांच्या घडत नाही. एखादाच त्यांनी विरळ जन्माला येतो आणि पूर्वपुण्य अशा पद्धतीने फळाली येते आणि त्या माध्यमातून त्यांनी संतांची सेवा करत असते. म्हणून 8 दिवसांचा प्रवास करून आपण इथे 8व्या मुक्कामाला त्यांनी येतो आणि मग 2 दिवस या ठिकाणी थांबून मग पुढचा त्यांनी सोहळा अशा पद्धतीने करून परत आपल्या स्थानावरती अशा पद्धतीने जातात. त्याचबरोबर इथे येऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुद्धा करतो. आणि आपण सर्वांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केलेली आहे. कालच प्रदक्षिणा झाली आणि आज थोडी विश्रांती झाली असेल. नगर प्रदक्षिणा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अतिशय श्रेष्ठ असणारं हे क्षेत्र आहे. बऱ्याच वर्षांपासून म्हणजे 96 सालापासून आमचं या क्षेत्रात येणं होतं. म्हणजे आमचे गुरुजी, परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज ज्यांची समाधी आपण आता पाहतो. म्हणून या आखाड्यामध्ये स्थानावर त्यांनी येणं 96 पासून अशा पद्धतीने परत घडलं. स्वामीजींच्या सानिध्यात बेरोखोक त्र्यंबकेश्वराचं दर्शन त्यांनी घडत होतं. स्वामीजींच्या सानिध्यात बेरोखोक त्यांनी निवृत्तीनाथाचं दर्शन घडत होतं. म्हणजे कधी आलो पण त्यावेळेला तरी बारीला लागायचं नाही, नंबर लावून दर्शन घ्यायचं काही काम नाही. त्यांच्यावर आलं की डायरेक्ट मंदिरात प्रवेश करायचा. म्हणून असं या क्षेत्राचं
आमच्या अंतकरणामध्ये असणारं स्थान आहे, हे आमचं गुरुस्थान आहे. पण आपण जी वारी करत आहात ही वारी सामान्य नाही. आळंदीची जर आपण वारी केली तर ती ज्ञानोबरायांची वारी घडते. पण त्र्यंबकेश्वरची जर आपण वारी केली तर निवड निवृत्तीनाथांची वारी घडते असं नाही. त्र्यंबकेश्वरची तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्र्यंबकेश्वरची वारी करणं म्हणजे निवृत्तीनाथाची वारी करणं. त्र्यंबकेश्वरची वारी करणं म्हणजे भगवान शंकराच्या त्र्यंबक राजाची वारी करणं. त्र्यंबकेश्वरची वारी करणं म्हणजे त्यांनी भगवती गंगेची वारी करणं, त्यांनी तर प्रत्यक्ष गंगा प्रकट झाली. त्र्यंबकेश्वरची वारी करणं म्हणजे ब्रह्मगिरीची वारी करणं. किती झाल्या? 4 वाऱ्या झाल्या. आणि त्र्यंबकेश्वरची वारी करणं म्हणजे सगळ्या संतांचं अधिष्ठान असणारे निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या सान्निध्यात येणारे सगळे संत, त्या संतांची वारी करणं. म्हणजे अशा पद्धतीनं ही अनेक अंगानं पाहिली जाणारी वारी आहे. आपण सर्वजण या वारीला कमी येतो, सगळ्या वारी एकत्र करतात. खरं तर जे आलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला, जे आळंदीची वारी करतात ते विठ्ठलाला फार प्रिय होतं असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. का बरं? विठ्ठलाला जर सगळ्यात जास्त प्रिय कोण असेल तर ज्ञानोबा प्रिय आहे. जे आलंकापुरा येते ते आवडते विठ्ठल. पण आता पांडुरंगाला विठ्ठल, पांडुरंगाला ज्ञानोबा प्रिय आहे, म्हणून जे ज्ञानोबरायांची वारी करतात ते पांडुरंगाला प्रिय होतात. पण ज्ञानोबरायांना प्रिय होण्याकरिता काय केलं पाहिजे? तुमच्या लक्षात येतं का मी काय सांगतो? जसं पांडुरंगाला ज्ञानोबराय प्रिय आहे तसं ज्ञानोबरायांना कोण प्रिय हे पाहिलं पाहिजे. आणि ज्ञानोबरायांकरता जर सगळ्यात प्रिय कोण असतील तर त्यांचे श्रीगुरु आहेत निवृत्तीनाथ. म्हणून जे निवृत्तीनाथाची वारी करतात ते ज्ञानोबरायांना प्रिय होतात, आणि जे ज्ञानोबरायांना प्रिय झाले ते पांडुरंगाला आपोआपच प्रिय होतं. आपण त्यांनी पांडुरंगाला प्रिय होतो का होतो तर आपण त्र्यंबक राजाची वारी करतो. हे बघा, असं आम्ही गाडीने येऊन तुमच्या समोर कीर्तनात त्यांनी टमाटमा बोलणं हे जरा चांगलं वाटत नाही. तुम्ही पायी आलेले आहात, जरी सगळे आले नसले तरी कुठून कुठून मधून मधून का होईना पण कोणीतरी प्रवेश करून पायी चाललेला आहे. त्यापेक्षा तुम्ही त्यांनी प्रदक्षिणा केलेली आहे, तुम्ही या क्षेत्रात वास्तव्य केलेलं आहे. आम्ही आज येणार कीर्तन करून निघून जाणार, तुमच्या समोर जास्त त्यांनी आज्ञाचे देवे पाजळणं चांगलं नाही. पण तरी सुद्धा तुम्ही सर्वजण अतिशय श्रेष्ठ आहात. स्वतःला तुम्ही समजत जाऊ नये म्हणायचं. भगवंताची कृपा झाल्याशिवाय हे होत नसतंय. या वाऱ्या घडणं, हे त्यांनी भजन कीर्तन घडणं ही भगवंताच्या कृपेशिवाय घडणं शक्य नाही. पण भगवंतानं कृपा केली म्हणून आपण या वारकरी संप्रदायात आलो. भगवंतानं कृपा केली म्हणून आपल्याला वारकरी संप्रदायातली साधना प्राप्त झाली. भगवंतानं कृपा केली म्हणून आपण साधनेवर आरूढ झालो. भगवंतानं कृपा केली म्हणून साधनेचा आनंद प्राप्त व्हायला लागला. आणि भगवंताची कृपा त्यांनी झाली तरी साधना त्यांनी मोक्ष स्वरूपापर्यंत घेऊन जाणारी आहे. हा संपूर्ण अट्टहास जर कशाकरिता असेल तर निवळ मोक्षाकरिता असणारा अट्टहास. कशाकरिता वारी करायची, का वारी करायची, वारकरी संप्रदायाचं काय देवतं काय, वारी करणं काय, कशाकरिता वारी केली पाहिजे. घरातून त्यांनी निघायचं, फक्त त्यांनी जायचं, दर्शन घेऊन यायचं. दर्शन घेऊन येणं ही तर खेट होऊ शकते. लोक बऱ्याच देवांच्या खेटी घालतात. खेट घालणं वेगळं आणि वारी करणं वेगळं. शेतीला जाणारे लोक त्यांनी काहीतरी मनोदय घेऊन जातात आणि पाया पडून आपल्या घरापर्यंत पोहोचतात. त्यांचं मनोदय त्यांनी 4-5 खेटांमध्ये पूर्ण होत असेल. पण पंढरीची वारी, आळंदीची वारी, त्र्यंबकची वारी म्हणजे खेट घालणं नाही. ही वारी म्हणजे मोक्षदायी नाही, ही मोक्ष प्राप्त करून देणार आहे. कशाकरिता वारी? मोक्ष मिळवण्याकरिता वारी. कसं काय वारीच्या माध्यमातून मोक्ष मिळेल? हे बघा, मोक्ष हा फक्त ज्ञानानेच होतो. तुम्ही ऐकतात ना सर, मोक्ष हा फक्त ज्ञानानेच होतो. ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याच साधनानं मोक्ष व्हायचा नाही. ज्ञान कशानं होईल? ज्ञान हे श्रवणानं होतं. म्हणून श्रवणानं ज्ञान होत असतं. श्रवण करण्याकरिता जर तुम्ही त्यांनी कुठे जाऊन बसलेच नाही तर तुम्हाला ज्ञान कसं होईल? म्हणून त्यांनी श्रवणाच्या मिसे पैसावे येऊन साम्राज्य भवनावर राज्य करता येईल एवढं त्यांनी मला श्रवण महत्वाचं आहे. म्हणून तरी अवधान हे केले तिचे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रत्युत्तर माझे उघडा ऐका माऊली म्हणतात. अवधान हे केले, अवधान म्हणजे चित्त द्या, लक्ष द्या. एकले एकटं फक्त लक्ष तुमचं द्या माझ्याकडे, मग काय सर्व सुखाशी पात्र होईल. तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. सर्व सुखाना परमात्मा आणि सर्व सुखाना मोक्ष. मोक्ष त्यांनी मोक्ष असे ऐका श्रवणाचे माझे. मोक्ष कशात मिळेल? श्रवणाने मिळेल. श्रवण केलं पाहिजे, त्या श्रवणातून ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येईल. तुम्ही ऐकतात ना, शृंखला सांगताय तुमच्या समोर. मोक्ष मिळेल कशानं? ज्ञानानं. ज्ञान कशानं होईल? श्रवणानं. पण श्रवण कोणाकडे करायचं प्रश्न आहे. श्रवण करायचं कोणाकडे? आईच्या समोर जाऊन बसायचं का बापाच्या समोर जाऊन बसायचं का भावाच्या समोर जाऊन बसायचं का बायकोच्या समोर जाऊन बसायचं? कोण आपल्याला त्यांनी श्रवण घडवणार?
हे जर श्रवण घडवीत असते तर संसाराच्या गर्तेमध्ये शेंडी सगट कशाला बुडाले असते? ते संसाराच्या गर्तेत बुडालेले आवृत्त आहेत, अज्ञानानं आवृत्त आहेत. जे स्वतःच अज्ञानानं आवृत्त आहेत ते त्यांनी बोध देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या माध्यमातून श्रवण घडू शकत नाही. म्हणून श्रवण जर करायचं असेल तर त्याच्याकरिता संतांच्या सानिध्यात जावं लागेल. का तर संतांच्या जवळ ज्ञान पाहायला मिळतं. ते ज्ञान पैगा बरवे मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसे. ते ज्ञानाचा पुरखा ते सेवा हाची दारवंडा ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोणी तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले सांगतील पुषले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. म्हणून संतांची तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शन असं आपण त्यांनी पाहतो. म्हणून त्यांनी तत्वदर्शी असणारे जे संत आहेत ते ज्ञानी आहेत आणि तेच आपल्याला ज्ञान देऊ शकतात. त्यांच्याच माध्यमातून श्रवण करू शकतात. लक्षपूर्वक आहे. श्रवण दोन प्रकारचं असतं महाराज. एक आहे त्यांनी संबंध रूप श्रवण आणि दुसरं आहे विचार रूप श्रवण. संबंध रूप श्रवण म्हणजे काय हो? संतांच्या संगतीत जायचंय आणि त्यांनी आपल्या मस्तकाला त्यांनी कुरवळायचंय आणि प्रेमानं आपल्याला सांगायचंय हा ते ब्रह्मत्व आहे, ते ब्रह्मत्व आहे, तत्त्वम असी ते ब्रह्मत्व आहे. त्याच्याकरिता माऊलीने गोवे खर्च घेतले. म्हणतात काना वचनाची भेटी सरिसाची पै किरेटी वस्तू जीवनी उठवी कवनो एकू जो. याला कवनो एकू शब्द पुढे का घातला? सगळेच नाही ना महाराज सांगितलं लगेच ब्रह्मरूप झाले असं सगळ्यांना होता येत नाही ना. म्हणजे एखादा तो अधिकारी असला की संतांचं वचन वारी जन्म दुःख आणि मिष्टांना ते भोग निवारण एक शब्द संतांचं फार झाला महाराज. तो उद्धाराला कारणीभूत अशा पद्धतीने होतो. संतांच्या संगतीमध्ये तत्वमस्यादी महावाक्यांचं श्रवण झालं रे झालं की मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते ज्ञानाच्या माध्यमातून. पण सगळ्यांनाच तत्वमस्यादी महावाक्य त्यांनी रुचत पचत नाही. त्याच्याकरिता अधिकार असावा लागतो. मग तो अधिकार तयार होण्याकरिता काय केलं पाहिजे? म्हणजे डायरेक्ट त्यांनी श्रवण जर केलं तर ते जमायचं नाही. म्हणजे मग विचाररूप श्रवण केलं पाहिजे. संबंधरूप श्रवण आणि विचाररूप श्रवण. अपरोक्ष ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता काय मेथड आहे, काय पद्धती आहे? पद्धती अशी आहे, श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास येत नाही. म्हणजे श्री गुरूंच्या मुखातलं वाक्य आणि आपलं श्रोतेंद्रिय म्हणजे कान यांचा संबंध झाला झाला की त्याच क्षणाला ज्ञान प्राप्त होत असतं, बोध प्राप्त होत असतं. म्हणून श्री गुरूंनी बोध प्राप्त करून द्यावा. पण तो बोध जर सहजासहजी आपल्याला आत्मसात झाला नाही मग विचारून श्रवण करावं. मग त्याने श्रवण करायचं, मग त्यानं मनन करायचं, मग त्यानं निधिध्यासन करायचं आणि मग मोक्ष स्वरूपात मग त्यानं तत्व पदार्थ शोधन करायचं आणि मग मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं. ही शृंखलावर सांगितलं. मग कुठं भेटतील हे संत? की ज्यांच्या माध्यमातून ज्ञान होईल, ज्यांच्या माध्यमातून श्रवण करायला भेटेल. हे संत असे सापडायचे नाहीत महाराज कुठं. कारण का की कुठेही सापडत नाहीत ना महाराज. मुक्ती कम न गजे गजे. प्रत्येक वनामध्ये चंदन सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थानामध्ये त्यांनी महाराज मोती सापडायचा नाही. तसं साधो नाही न सर्वत्र चंदनम न वने वने. तसं साधू सुद्धा सर्वत्र पाहायला भेटत नाही. तो अतिशय दुर्लभ आहे पाहायचा. हे चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल का. कैसे कैसे याने भेटतील ते साधू. असे कशाने भेटतील महाराज ते साधू? पण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानं आपल्याला साधू भेटत नाहीत. मग काय केलं पाहिजे? आपण त्यांनी वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जर प्रवास केला आणि पंढरीची, आळंदीची, पैठणची, देहूची, त्र्यंबकेश्वरची, संत पंढरीची वारी जर आपण करू लागलो तर या वारीच्या माध्यमातून काय घडेल? होतील संतांची भेटी, सांगू सुखाची गोष्टी. ही सगळी प्रमाणे बारकाईने पाहून घ्या. त्या वारीला गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला वेगळे संत शोधायची गरज पडणार नाही. तिथं संतांची मांदियाळी सापडेल. कारण संत त्यांनी भ्रमरासारखे त्या स्थानांवर येतात. संत त्यांनी न बोलावता पंढरीला येतात. संत न बोलावता त्यांनी अलंकापुराला येतात. संत न बोलावता त्यांनी महाराज पैठणला जातात. संत न बोलावता त्र्यंबकेश्वरासारख्या क्षेत्रात येतात. त्यांना बोलावं लागत नाही. मग आपण जर त्या क्षेत्रामध्ये गेलो तर अनायास आपल्याला संतांची भेट अशा पद्धतीने प्राप्त होईल. त्यांच्या संगतीत जर आपल्याला जायला मिळालं, त्यांची चरणाची रज जरी लागली तरी सुद्धा मोक्षाला कारणीभूत जी आहे वासनेचा क्षय तो काही क्षणात होईल. मी म्हणतो असं नाही, महाराजांचं प्रमाण आहे म्हणत. हे संत चरण रज लागतास संत
जळून जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय संत चरणा राजा लागता सजा संत चरणा राजा लागता सजा चरण राजा लागता सजा चरणा राजा लागता सजा वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय जन्माला कारणीभूत असणारी जी वासना, या वासनेचं बीजच संतांच्या संगतीत जळून जातं. कशाने जातं म्हणले संत चरण रज लागत असं. अजून रज शब्द आहे की नाही उपलक्षणात्मक आहे, लक्षपूर्वक आहे कमी काय सांगतात. संतांच्या पायाची धूळ लागली म्हणजे मला संतांच्या पायाच्या धुळीला कमी लेखायचं नाही. जेवढा देवाचा महिमा तेवढाच संतांचा महिमा, संतांचा त्याच्यापेक्षा काकणभर जास्त आहे म्हणून तर तो सुद्धा वारीला येतो. हे लक्षात ठेवा. मी काय सांगतो, त्यांच्या चरणांची रस लागल्याने काय होत नाही. ते काही पण करू शकतात, त्यांचं सामर्थ्य. पण इथं चरण रस शब्द वापरण्याचं कारण त्यांच्या ठिकाणी असणारं ज्ञान. पण संतांच्या संगतीत गेले की ते संसाराच्या गप्पा मारणार नाहीत. आता वारीला जाऊन संसाराविषयी गप्पा मारणारे जर लोक असतील तर मग त्यांचं दुर्दैव आहे. की ते वारीला पण गेले नाही तर मग लेकरा बाळाच्या चौकाच्या तिथे जाऊन करतात, ते त्यांचं दुर्दैवच आहे. वारीला गेल्यानंतर, संतांच्या संगतीत गेल्यानंतर बाकीचं काहीच ऐकण्याचा सांगण्याचा विचार करू नये. मग काय करावं, जेवढं त्यांनी महाराज ज्ञान पदरात पाडून घेता येईल तेवढा ज्ञानाचा विचार करायचा. ज्या माध्यमातून मला मोक्षापर्यंत जाता येईल. खरं सांगू का, प्रत्येक माणसानं त्यांनी आपल्या जीवनाचं टार्गेट ठरवलं, आपल्या जीवनाचा उद्देश ठरवला. आणि तो उद्देश जर जीवनाचा काय असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणं आपला उद्देश आहे माझा. ज्याला मोक्ष मिळवायचा ना तो मनुष्य सारखा तळमळ करतो. तो मग तो कोणाला विचारू, कोण सांगेल, कोण भेटे सांगे मला सांगणारा कोण त्यांनी भेटेल. काही मी उद्धार पावेन काही कृपा किरण नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. सारखे त्याची तळमळ त्यांनी चित्ताची होत राहते. कशाकरिता, मला ज्ञान मिळवायचे म्हणून. आणि मग अशी उत्कंठा निर्माण झाली की ती उत्कंठा भगवंताला कळते आणि भगवान स्वतःच संतांच्या रूपानं प्रगट होतो आणि आपल्याला त्या संतांचं दर्शन घडतं वारीच्या माध्यमातून. आणि मग त्यांनी मजल दर मजल करत आपण जर प्रवास करत चालत असलो तर त्याच्यामध्ये कीर्तन होतात, त्याच्यात प्रवचन होतात, त्याच्यात सत्संग त्यांनी घडत राहतो. मग काय होतं, हे सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तर तेचरात तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम करू. म्हणून प्रयत्नपूर्वक सत्संग जीवनामध्ये त्यांनी घडत जावा. त्या माध्यमातून परमतत्वाची त्यांनी प्राप्ती होत असते. म्हणून मुक्कामाच्या ठिकाणी गेलं, दुपारचा मुक्काम असला की प्रवचन होतं, संध्याकाळचा मुक्काम असला की कीर्तन होतं. मग त्या प्रवचनातून त्या कीर्तनातून त्यांनी काहीतरी आत्मसात करता येईल आणि मग अशा पद्धतीने मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होत असते. आणि ती संतांच्या माध्यमातून. तुम्हाला शृंखला जर लक्षात आली असली तर पाठ करून ठेवा. मोक्ष मिळवायचा असला तर तो ज्ञानानं होतो, ज्ञान मिळवायचं असलं तर ते श्रवणानं होतं, श्रवण जर करायचं असेल तर संतांकडे होतं, आणि संत पाहायचे असतील तर वारीला जावं लागतं. वारीच्या माध्यमातून संत भेटतात आणि मग मोक्षापर्यंत त्यांनी जाता येते. शृंखलाच पक्की लक्षात ठेवा. का वारी करायची त्याचं हे कारण आहे. उद्या जर तुम्हाला कोणी घरी जाऊन विचारलं कुठे गेले होते, म्हणजे वारीला गेलो होते. कशा करता गेले होते, एका शब्दात उत्तर देता आलं पाहिजे. मोक्ष मिळवण्याकरता गेलो होते. कसं काय मोक्ष मिळतो वारीत, म्हणे संत भेटतात. काय करतात संत, त्यांच्या माध्यमातून श्रवण करतात. त्या श्रवणातून काय मिळतं, म्हणे ज्ञान मिळतं. आणि ज्ञानानं काय होतं, म्हणे मोक्ष होतो. एका क्षणात त्यांनी शृंखला सांगता आली पाहिजे. याच्याकरताच तुम्हाला शिकवून ठेवले म्हणा. कोणी तुम्हाला काही म्हणलं की बायावर करून लगेच तयार राहायचं त्याच्याकरता. काय काय शिकून आलो हे पण कळालं पाहिजे, महत्वाची गोष्ट. म्हणून जे संत आहेत या संतांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडतात. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. कुठं तयार झाली संत, संतांची काही खान आहे का, खरंच खान आहे म्हणा संतांची. म्हणून संत आपण माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरायांना संत म्हणतो. आहे की नाही, संत श्रेष्ठ ज्ञानोबराय असं त्यांनी म्हणतो. ज्ञानोबरायांपासून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. वारकरी संप्रदाय अनादी संप्रदाय, त्याच्या ठिकाणी अनादित्व आहे म्हणा. सनकादिक संतांपासून हा संप्रदाय सुरू झालेला आहे. पण विशेष रूपाने वारी करण्याची जी परंपरा आहे ती ज्ञानोबरायांपासून सुरू झाली. म्हणून ज्ञानोबराय वारकरी संप्रदायातले पहिले संत मानले जातात. निळोबरायांपर्यंत ती परंपरा आपण अशा पद्धतीने पाहतो. पण ज्ञानोबरायांच्या अंगी आलेलं जे संतत्व आहे, हे संतत्व जर त्यांनी ज्ञानोबरायांच्या अंगी त्यांनी कुठून आलं असेल
कोणत्या प्रवाहातून आलं असेल तर ते त्यांनी येण्याकरिता एकमेव कारण जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे निवृत्ती. हा म्हणजे सगळ्या जगाला जर माऊली कोणी दिली असेल तर ती माऊली देणारे त्यांनी एकमेव आहेत, त्यांचं नाव आहे निवृत्ती. महत्वाची गोष्ट आहे. पण माऊली आपल्याला प्राप्त झाली. तू म्हणाल विठ्ठल पंतांनी तपश्चर्या केली, रुक्माईनं त्यांनी तपश्चर्या केली, त्यांच्या तपश्चर्याचं फळ म्हणून हे सगळे त्रिदेव प्रत्यक्ष प्रगट झाले. तुम्ही म्हणता त्यांनी माऊली निवृत्तीनाथांनी आपल्याला दिली. हो ना, विठ्ठल पंतांनी रुक्माईने त्यांचं दिव्य असणारं कार्य कर्तव्य पूर्ण केलं म्हणायचं. चारही भावंडांना आणि विलक्षण असणारं ज्ञान प्राप्त करून देणं, ग्रंथांचं चिंतन त्यांच्याकडून करून घेणं हे विठ्ठल पंतांनी जबाबदारीने केलं म्हणायचं. ज्या दिवशी विठ्ठल पंतांना आणि ब्रह्मसभेनं निर्णय दिला की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे, त्याच दिवशी त्यांनी महाराज खचले नाहीत, डळमळले नाहीत, घरी गेले. घरी म्हणजे पर्णकुटीत गेले, सिद्धगटावर. आणि त्या पर्णकुटीत गेल्यावर रुक्माई रोजच्या सारखीच वाट पाहत की आळंदीतल्या धर्मपीठानं त्यांनी काय निर्णय दिला मला सांगा. तिने विचारलं काय निर्णय दिला धर्मपीठानं. काही बोलले नाहीत. हाताची घडी घातली होती विठ्ठल पंतांनी, खाली पाहत होती जमिनीच्या दिशेनं. रुक्माई परत परत विचारित होती काय निर्णय दिला. मग जड अंतःकरणाने तिच्या समोर सांगितलं रुक्माई फार विशेष निर्णय दिला की जो निर्णय त्यांनी न होतो न भविष्य ते असा आहे. मग काय झालं, मला धर्मसभेनं सांगितलं विठ्ठल पंत तुमच्या मुलांना जर धर्मात घ्यायचं असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. की देहांत प्रायश्चित्त शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी महाराज पायाखालची माती सरकली. रुक्माईचं हृदय त्यांनी व्याकुळ झालं. व्याकुळ झाले रुक्माई त्यांनी पाहिले आणि विठ्ठल पंतांनी जवळ जाऊन सावरलं. हे बघ रुक्मा, रडण्याची कासावीस होण्याची वेळ नाही, मन घट्ट करण्याची वेळ आहे. या चिमुरड्यांना जर त्यांनी खरोखर या समाजातल्या लोकांनी स्वीकारावं असं वाटत असेल तर त्यांनी दिलेला निर्णय आपल्याला त्यांनी पाळावा लागणार आहे. पण या छोट्या छोट्या 4 लेकरांना सोडून असं आपण जायचं नाही, त्यांना समाजात त्यांनी उभं राहण्याकरता सक्षम करून जायचं. म्हणून निर्णय केला. काय सक्षम करणार आहात. आणि त्यांना ग्रंथांचं ज्ञान झालं पाहिजे, त्यांना बोध झालं पाहिजे. विठ्ठल पंतांनी अनेक ग्रंथांचं त्यांनी अशा पद्धतीनं ज्ञान त्या भावंडांच्या समोर अशा पद्धतीने मांडलं. वडिलांकडूनच ज्ञान प्राप्त झालं. कारण काशी क्षेत्रात जाऊन त्यांनी महाराज श्रवण करून आले होते. विठ्ठल पंत सामान्य नव्हते. म्हणून घरीच अशा पद्धतीने ज्ञानाची पर्वणी प्राप्त झाली. आणि मग भगवंताविषयीचं प्रेम पोटात भरलं. म्हणून आपण म्हणताना म्हणतो कुळ हे पावन कृष्ण नामी. कृष्ण भक्ती ही त्यांनी पावन करणारी आहे. ही त्यांनी जे कुळच आहे कृष्ण भक्तीनं भारावून गेलेलं आहे. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती शिकवली महाराज. आणि ती भक्ती अशी नाही शिकवली, भगवंताच्या ठिकाणी शरणागती शिकवली की त्या भगवंताला आपलं म्हणा, त्याच्याशिवाय या जगात दुसरं कोणी नाही. आपली आई, आपला बाप, आपला भाऊ, आपली बहीण हे सगळं तोच आहे महाराज. त्याच्या वाचून जगातलं त्यांनी महाराज कोणी आपलं म्हणण्यासारखं नाही. ज्ञानोबऱ्यांच्या शब्दात पाहायचं असेल तर ते म्हणतात कवनाचे गणगोत, कवनाचे मायबाप, मृगजळवत जाईल रया. म्हणून त्यांनी कोण कोणाचं असतं या जगामध्ये ते मृगजळासारखे सर्वचे सर्व जाणार आहेत. हे साते आलिया वळगा शारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल रया. संसार म्हणजे जन्म, हा जन्म असाच व्हायला जाईल म्हणून तुम्ही जन्म व्हायला जाऊ देऊ नका. वळगा म्हणजे शरण जा. कोणाला शारंग धरू, शारंग नावाचं धनुष्य ज्यानं आपल्या हातात धारण केलेलं आहे त्या भगवंताची शरणागती करा असं त्यांनी महाराज ज्ञानोबऱ्या सांगतात. कोणामुळे सांगतात, त्याचं कारण त्यांना उपदेशच तसा झालेला आहे जो मात्या पित्यांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, हृदयाला लावलं, पुन्हा पुन्हा भगवंताचं प्रेम त्यांनी पोटात भरलं. आणि लेकरांच्या तोंडातून शब्द बाहेर यायला लागले की तोच आपलं सर्वस्व आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. तूच माझं सर्वस्व आहेस अशी भावना अंतःकरणात निर्माण झाली. आणि भगवंताच्या ठिकाणी दृढ झाले महाराज भावंड. आणि ज्यावेळी ते दृढ झाले याची जाणीव मात्या पित्यानं झाली त्यावेळेला निर्णय केला की आता जायचं. मग देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता गेले. माझा प्राप्त विषय ते सांगणं नाही, पण जात असताना निवृत्तीनाथांना त्यांनी समजदार समजून जवळ घेतलं. लक्षपूर्वक आहे का. आणि जवळ घेऊन त्यांनी महाराज विठ्ठल पंतांनी सांगायला सुरुवात केली, निवृत्ती तू थोरला आहेस, मोठा आहेस, तुला समजतंय, तुला सगळ्या गोष्टी कळतात. हे बघ धर्मसभेनं आम्हाला देहांत प्रायश्चित्त दिलेलं आहे आणि आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता जाणार आहोत. बाळा, ज्ञाना, सोपाना आणि मुक्ता लहान आहेत, त्यांना फार कोमल आहेत, अतिशय त्यांनी दिव्य आहेत, हे प्रत्यक्ष भगवंताचे रूप आहेत. त्यांच्या अंतःकरणाला आम्ही गेल्यानं फार वेदना होते. म्हणून तू मोठा आहेस ना, जशी एखादी पक्षी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते असं माझ्या चिमुरड्यांना पंखाखाली घे असं रुक्माई निवृत्तीनाथांना सांगत होती. पुढचा मुद्दा सांगू, माझ्या बाळांच्या डोळ्यात कधी
पाणी आलेलं पाहू नकोस रे निवृत्ती. त्यांच्या डोळ्याला जर पाणी आलं तर माझ्या अंतकरणाला वेदना होतील. आईचं अंतकरण अशा पद्धतीने बोलत होतं. आणि म्हणून निवृत्तीनाथांनी त्यांनी महाराज हृदय गच्च केलं, ठाम केलं आणि मात्या पित्याचे शब्द हृदयामध्ये साठवले. जाणार आहे ते अंत प्रायश्चित्त घेण्याकरिता तुम्ही, ठीक आहे, तुमच्या या चिमुरड्यांच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ द्यायचं नाही. जणू काय असा संकल्प निवृत्तीनाथांनी केला आणि सर्वस्व त्यांनी अशा पद्धतीने द्यायचंय. निवृत्तीनाथ महाराज सामान्य नव्हते. निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांकडून त्यांनी बोध प्राप्त झाला होता. बोधाची परंपरा प्रवाहित झाली होती. अशी सहजासहजी प्रवाहित झाली नव्हती. प्रत्यक्ष भगवान शंकर आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छंद्रला झाले सहज असते ती. आदिनाथानं त्यांनी उमीला बीज सांगत असताना तत्व बीजाचा त्यांनी बोध प्राप्त करून देताना तिला झोप लागली जणू. म्हणून ते बीज खंडित होऊ नये, ते बीज वायाला जाऊ नये आणि म्हणून त्यांनी महाराज प्रत्यक्ष भगवान विष्णूला मच्छंद्रनाथांच्या रूपाने यावं लागलं. आणि मग माशाच्या त्यांनी अंड्यातून श्रवण केलं. बोधाची परंपरा कायम राहिली. मच्छंद्रनाथांच्या मुखातून तेच तत्वबीज श्रवण करण्याकरिता परत भगवान शंकराला गोरक्षनाथांच्या रूपाने यावं लागलं. गोरक्षनाथांकडून तेच तत्वबीज पुन्हा गहिनीनाथांच्या रूपाने भगवान विष्णूंना श्रवण केलं. आणि आता त्यांनी ते तत्वबीज पुढे देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्यांनी सगळ्या नाथ परंपरेचं जर आपण वर्णन पाहिलं तर नाथांनी शाबर विद्या जगाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट केली. सामान्य लोकांना ती त्यांनी महाराज तिथपर्यंत जाणं शक्य नाही. याच्या आधी त्यांनी महाराज फार तंत्रशास्त्र आगमशास्त्र प्रसिद्ध होतं. आपल्याला फक्त निगम माहिती आहे. निगम शब्दाचा अर्थ तो वेदशास्त्र. भगवंताच्या श्वासातून वेद प्रगट झाला तसं भगवान शंकराकडून एक शास्त्र प्रगट झालं, त्याला आगमशास्त्र म्हणतात. आगम आणि निगम अशी दोन नावं आपण काय माहिती. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे तंत्रशास्त्र भगवान शंकरानं तयार केले. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या विद्या पाहायला मिळाल्या. त्याच्यात दशमहाविद्या त्यांनी पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये भगवतीची कालीची उपासना आहे, भगवती तारेची उपासना आहे, भगवती छिन्नमस्तीची उपासना आहे, भगवती षोडशीची उपासना आहे. अशा त्यांनी दशमहाविद्यांची उपासना त्याच्यात पाहायला जातात. त्याच्यामध्ये न्यास विनियोग छंद ऋषी हे सगळं त्यांनी पाहून मंत्र उच्चार केला जातो. मग तो मंत्र सिद्ध होतो. फार कठीण प्रक्रिया आहे. हे सगळं करता करता तुकोबऱ्यांच्या शब्दात जर पाहायचं ठरलं तर मंत्र चढे थोडा तरी धडच होय वेडा. तो मंत्र जर त्यांनी महाराज योग्य रूपाने जपता आला नाही मनुष्य वेडा सुद्धा होऊ शकतो. म्हणून तिथं त्यांनी सर्वांना जाता येत नाही म्हणून नाथांनी प्रगट होऊन शाबर विद्या प्रगट केली. शाबर विद्या, पण ती शाबरी विद्या सुद्धा त्यांनी महाराज कठीण आहे. सर्व लोकांना तिथपर्यंत जाता यायचं नाही. म्हणून सगळ्या जगाला सोपा मार्ग मिळावा याच्याकरता काय केलं पाहिजे. कुळ हे पावन कृष्ण नामे असं आपण ऐकलं की नाही महाराज आधी. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सोपी असणारी भक्ती जगाच्या समोर सांगावी. भगवान राम रूपानं प्रगट झाला, भगवान कृष्ण रूपानं प्रगट झाला आणि तो साजेरी रूप घेऊन आला. त्याचं जर चिंतन हृदयामध्ये अशा पद्धतीने सगळ्यांनी केलं तर त्याचं चिंतनच त्यांनी कलियुगातल्या भोळ्या भाबड्या जीवांचा उद्धार करणार आहे. ज्ञानोबरांचे शब्द आहेत रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. मला थापलिंगचं एक कीर्तन आठवते बरं याच्यावरचं. म्हणजे पहिल्या दिवसाचं कीर्तन होतं. थापली तुमचाच परिसर आहे ना म्हणून ते तिथं रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी अभंगावर कीर्तन होतं. असा आनंद कीर्तनामध्ये आला. 7 ते 9चं कीर्तन होतं पण लोक खाली बसून पण खुणीत होते अजून थोड्या वेळ कीर्तन करा. म्हणजे तिथं ते स्थान असावं, स्थानाचं महात्म्य असावं. मला एवढंच सांगायचं की रामकृष्णाची भक्ती त्यांनी अतिशय सुलभ सोपी आहे ती सगळ्या लोकांच्या समोर सांगावी असा विचार त्यांनी महाराज समोर मांडला. गहिनीनाथांनी वाट पाहिली महाराज निवृत्तीनाथांची. म्हणून ज्या वेळेला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायचं ठरलं ज्या वेळेला त्यांनी महाराज सगळ्या समाजानं फार त्रास दिला. तो त्रास जर सांगायला लागलं तर मला पण सांगता यायचं नाही, तुम्हाला पण ऐकता यायचं नाही महाराज. मग मूळ कीर्तन त्यांनी बाजूला राहील. चरित्र मोठं विलक्षण आहे. हे चरित्र हे बघा लोक म्हणतात त्यांच्या वाट्याला. अहो त्यांच्या वाट्याला काय आलं माहितीये का. अहो ते सहन करण्यासारखे म्हणून त्यांच्या वाट्याला आलं. आपल्यासारख्याच्या जर वाट्याला आला असताना महाराज आपण जगलोच नसतो. खरंच सांग. म्हणजे एखादा प्रसंग जर डोळ्यासमोर आला ना म्हणजे विसोबा काका घोड्यावर बसून आला, पायातल्या थोडासहित ज्ञानोबरानं लात मारली आणि जमिनीवर ज्ञानोबराय पडलं. तो प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा काय त्रास होतो, किती वेदना होतात. भयंकर वेदना त्यांनी त्यांचं चरित्र सांगता नव्हतं. एवढ्या वेदना त्यांनी महाराज आपण सहज करू शकत नाहीत. ज्यांच्या स्त्रीचं पुरुष करण्याचं सामर्थ्य आहे, ज्यांच्यात गाढवाचा घोडा करण्याचं सामर्थ्य आहे, ज्यांच्यात मेलेली माणसं जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे, त्यांनी वर डोळे करून पाहिलं असताना रागानं जळून भस्म झाला असता महाराज. त्याला भस्म केलं नाही, त्याला एवढा अधिकारी केलं की जगाचा मालक त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवान शंकर त्याचे पाय आपल्या मस्तकावर अशा पद्धतीने धारण करतो. एवढा मोठा अधिकार विसोबा काकाचा करून ठेवला. हे संतांचं चरित्र आहे महाराज. हे संतांचं जीवन आहे. संतांचं चरित्र जेव्हा जेव्हा आपण पाहतो
तेव्हा आपलं चारित्र्य सुधारत असतंय. आपलं चारित्र्य सुधारवण्याकरिता संतांचं चरित्र पाहणं फार गरजेची गोष्ट आहे. असू द्या, माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की वाट पाहत होती परंपरा मी तुमच्या समोर सांगितली, आदिनाथापासून चालत आलेली, म्हणून ती गहिनीनाथांपर्यंत आली. सगळ्या नाथांनी गहिनीनाथांना सांगितलं, हे बघा तुम्हाला लुप्त होता यायचं नाही, सगळे नाथ चैतन्य स्वरूप आहेत महाराज. त्यांचं शरीर आपल्यासारखं पारखीव नव्हतं. कोणी आग्नेतून प्रगट झालं होतं, कोणी हत्तीच्या कानातून आलं होतं, कोणी कशातून प्रगट झालं होतं. म्हणून प्रत्येक संतांचं त्यांनी, प्रत्येक नाथांचं जीवन जर आपण पाहिलं तर वेगळं वेगळं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्यांचं शरीर त्यांनी आपल्यासारखं नाही, पंचमहाभूतांचं ते दिव्य आहे महाराज. त्याच्या ठिकाणी दिव्यत्व आहे म्हणून त्यांना चैतन्य म्हणलं जातं. चैतन्य कानिफनाथ, चैतन्य मच्छिंद्रनाथ, चैतन्य गोरक्षनाथ, हे का म्हणतात? ते चैतन्य स्वरूप आहे. मग त्यांच्या स्थानांवर ते समाध्या कशा करतायत? आपण डोकं टेकवायला काहीतरी नको का, म्हणून ते स्थान तयार झालेले आहेत. वास्तविक पाहता ते चैतन्य म्हणजे काय, कुठेही आहे चैतन्य, कुठं नाही ते सांगा. तुम्ही जिथं स्मरण कराल तिथून प्रगट होतील आणि आपल्याला भेट देतील. म्हणून त्यांनी फक्त विग्रह लुप्त केले आणि चैतन्य रूपाने सर्व ठिकाणी आहेत. पण गहिनीनाथ महाराजांनी मात्र विग्रह लुप्त केला नाही, त्यांना थांबावं लागलं. गुरूंची आज्ञा. कशाकरिता थांबायचं म्हणले, त्यांनी भगवान शंकर येणार आहे आणि अवतार घेऊन येणार आहे, म्हणून थांबा. तुम्हाला जो दिलेला बोध आहे तो त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा, मग तुम्ही थांबा. मग गहिनीनाथ महाराज वाट पाहत होते आणि कर्मधर्म संयोगाने त्यांनी महाराज इथपर्यंत आले. भावंडांसहित अशा पद्धतीने विठ्ठलपंत रुक्माई माता प्रदक्षिणा ब्रह्मगिरीची करू लागल्या. वाघाची डरकळे ऐकू आली आणि सर्वजण घाबरले. पहाटची वेळ होती महाराज आणि अंधारच होता. आणि वाघाची डरकळे आल्यानंतर त्यांनी महाराज दोघा मात्या पित्यांनी विचार केला, लेकरं लहान लहान आहेत, म्हणून विठ्ठलपंतांनी ज्ञानोबारांना हृदयाला लावला. निवृत्तीनाथ महाराज मोठे आहेत, रुक्माईने त्यांनी महाराज सोपन काका मुक्ताईला हृदयाला लावलं. झाडाच्या आड धरून बसले. ते श्वापद आलं महाराज, त्याच्या पायाचा चालण्याचा आवाज येत होता. आता सुद्धा एवढं जंगल आहे, तुम्ही परिक्रमा करताना पाहिलं असेल की नाही, त्यावेळेस कसं असेल, 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्या पायांचा झप 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 आवाज त्यांनी आला. ते दूरपर्यंत निघून गेलेलं पण कळालं. ते निघून गेल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू झाली आणि मग एकमेकावर बोलायला सुरुवात केल्यानंतर ज्ञानोबाराय आहेत, सोपन काका आहेत, मुक्ताई आहे, विठ्ठलपंत रुक्माई समोर आहेत, फक्त निवृत्तीच दिसत नाही. निवृत्ती कुठं आहे, निवृत्ती कुठं आहे, निवृत्ती कुठं आहे, शोधाशोध त्यांनी सुरू झाली. निवृत्तीनाथ दादा सापडलेच नाहीत महाराज. बऱ्याच दिवसांपर्यंत शोधतच होते. रस्त्यानं चालेल त्याला विचारत होते, भाऊ असा असा मुलगा होता, उंच होता, त्याचा अंगवठा असा होता, त्याचा रंग असा होता, तो असा दैदिप्यमान होता, तो असा दिव्य होता, तुम्हाला दिसला का? कोणी सांगत नव्हतं. मन आतून म्हणत होतं, माझा निवृत्ती परत येणार आहे. पण मन बऱ्याच वेळेला वैर्य सुद्धा असतं महाराज. हे वैर्य मन म्हणत होतं, श्वापदाची डरकळे ऐकू आली. ते श्वापद त्यांनी आपल्या जवळून जाताना पण कळालं, त्याच्या पावलांचा आवाज पण आला आणि फक्त निवृत्तीत दिसन असा झाला. याचा अर्थ असंच काहीतरी झालं असेल. 2 मन तयार व्हायला लागली. पण तरी तग धरून वाट पाहत होते आणि खरोखर महाराज चमत्कार झाला. आणि एक दिवशी निवृत्तीनाथ महाराज समोरून आलेच महाराज. त्यांना आलेलं पाहून फार आनंद झाला. ज्ञानोबराय, सोपन काका, मुक्ताई धावतच त्यांच्या समोर अशा पद्धतीने गेले. दादा कुठे गेला होतास सांग. छोटीशी मुक्ताई, तिला बेडर आहे महाराज, ती निडर आहे. तिनं प्रश्न विचारतो, कुठे गेला होतास दादा सांग. किती दिवसांपासून गेला होतास, का गेला होतास, सगळ्या प्रश्न. अगं हो 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 सगळं सांगतो, थांब ना. खरं तर वाघ नव्हता आला, त्या वाघाच्या रूपात गहिनीनाथ महाराजच आले होते आणि घेऊन गेले होते महाराज. कशाकरिता? त्या गुहेत आपण प्रदक्षिणा केली इथपर्यंत ठीक आहे. आम्ही लहानपणापासून त्र्यंबकेश्वरात येतो आणि ब्रह्मगिरीच्या शिखरावर त्यांनी पायी बऱ्याच वेळा अशा पद्धतीने गेलो. मग आपल्याला गंगाद्वार पाहायला मिळतं आणि गहिनीनाथाची गुफा पण त्यांनी पाहायला मिळते. त्या गुफेत आतमध्ये अशा पद्धतीने निवृत्तीनाथांनी नेलं. तिथं जाऊन त्यांनी उपदेश प्राप्त झाला आणि त्या उपदेशानं दिव्य असणारी परंपरा प्राप्त झाली महाराज. ही जी नाथ संप्रदायाची परंपरा आहे ती तिथून अशा पद्धतीने प्राप्त झाली. आणि मग संपूर्ण वृत्तांत कळाला, गुरु उपदेश झाल्याची बातमी अशा पद्धतीने कळाली आणि मग विठ्ठलपंतांनाही समाधान झालं, ही परंपरा प्राप्त झाली. कारण का, गहिनीनाथांच्या प्रसादानेच विठ्ठलपंतांचे प्राकट्य झालं होतं. म्हणून अशा पद्धतीने परंपरा अशीच आहे महाराज. त्यांच्या चरित्रात जर आपण पाहिलं, ज्ञानोबऱ्यांचं चरित्र आपण बऱ्याच वेळेला ऐकलं आहे, पण अशी असणारी ती परंपरा. म्हणून अशा पद्धतीने गहिनीनाथांचा उपदेश प्राप्त झाला आणि त्या उपदेशाने जीवन कृतार्थ झालं. आणि आता पुढे त्यांनी संप्रदाय जगाला द्यायचा आहे. म्हणून विठ्ठलपंतांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता त्यांनी जाऊन आपलं कर्तव्य पूर्ण केलं. इकडे त्यांनी महाराज अशा पद्धतीनं जगाला संप्रदाय मिळाला. तो संप्रदाय
निवृत्तीनाथांनीच ज्ञानोबरायांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचवला आणि मग ज्ञानोबरायांनी पायाभरणी केली. जे बहिणाबाईंनी वर्णन केलं की ज्ञानदेवे रचिला पाया. पण त्याच्या आधीचे शब्द असे आहेत, संत कृपा झाली इमारत फळाली. संतांची कृपा झाली आणि मग इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हे पाहत असताना संत कृपा झाली हा जो शब्द आहे की नाही, याच्यात कोणत्या संतांची कृपा झाली असेल असा प्रश्नच आहे. मग किती संत आहेत? 2 संतावळी मी तुमच्या समोर सांगतो. एक पूर्व संतावळी आहे आणि एक उत्तर संतावळी आहे. या पूर्व संतावळीमध्ये सनकादिक संतांपासून तर शंकराचार्यांपर्यंत संत मानले जातात. सनकादिक संतांपासून सनक सनंदन सनातन सुजान हे त्यांनी महाराज आपल्या वारकरी संप्रदायातले पहिले संत आहेत. त्यांचीच परंपरा पुढे जाऊन नारदांनी चालवली, तुंबरूंनी चालवली. त्या मी म्हणतो असं नाही, आपल्या अभंगांमधून पाहायला मिळते शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ती जग जेठी असं आपण म्हणतोच ना. शुक सनकादिक नारद तुंबर हे आपल्या संप्रदायातले संत आहेत. हे पूर्व संत आहेत. म्हणून ती परंपरा सनकादिकांपासून नारदांपासून त्यांनी महाराज तुंबरवादी करून पुढे व्यासदेवांपासून शुकाचार्यांपासून गौडपादाचार्यांपर्यंत, गौडपादाचार्यांपासून गोविंदपादाचार्यांपासून शंकराचार्यांपर्यंत ही परंपरा आली. मी सांगतो असं नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतू. मग हे जी वारकरी संप्रदायाची परंपरा मी पुढे चालवतोय, कोणाला विचारून चालवता? म्हणजे भाष्यकारांना मी रस्ता विचारलाय. भाष्यकार म्हणजे भगवान भाष्यकार शंकराचार्य, त्यांच्यापर्यंत ही परंपरा आली. नाथ महाराज म्हणतात वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडोनीकर मठतेचा विचारू प्रबोध देणे गुरु प्रगटला. किंवा तुकोबरांना जर विचारतो म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्यांना दंडवत केलं. म्हणून अशा पद्धतीनं आता स्वराचा विचार करू नका बरं कोणी. मी करीत नाही अजिबात. ते असं राहणारच आहे. तुला फक्त थाप देत राहा, जमलं तर जमलं. म्हणून आचार्यांची असणारी ही परंपरा म्हणजे पूर्व संतांपर्यंत आचार्य आले आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज उत्तर संत ज्ञानोबरायांपासून ज्ञानदेवे रचिला पाया. हा पाया त्यांनी भरला. पण कोणामुळे भरला असेल? संतांच्या कृपेमुळे भरला. मग कोणते संत? मग हे शंकराचार्यांपर्यंत आलेले सगळे संत. मग तेच शंकराचार्य भगवान शंकर आहेत आणि तेच भगवान शंकर निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत. पण निवृत्तीनाथ त्यांनी ज्ञानोबरायांच्या दृष्टीने संत जर कोण असतील तर निवृत्तीनाथ दादा आहे. म्हणून निवृत्तीनाथ दादा त्यांनी जगावर उपकार करण्याकरिता, जगाला उपदेश अशा पद्धतीने करण्याकरिता प्रगट झालेले आहेत. निवृत्तीनाथांकडे पाहताना 2 अंगाने पाहायचं. एक अंग आहे संत आणि दुसरं अंग आहे देव. संत रूपाने त्यांनी पाहायचं जे उपदेशक आहेत, आणि देव रूपाने पाहायचं ते प्रत्यक्ष महादेव आहेत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्जित असे भक्ती, तरी बोल तरी गंगावती तरी स्वीकाराला की जे. म्हणून त्यांना महेशाची मूर्ती म्हणले म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर तुम्ही आहात. म्हणजे ज्ञानोबराय निवृत्तीनाथांकडे पाहत असताना काय दृष्टीने पाहतात? प्रत्यक्ष भगवान शंकर समोर बसलेले आहेत या दृष्टीने पाहतात. मग त्यांच्या दृष्टीने ते कोण आहेत? देव आहेत. महत्वाची गोष्ट आहे. पण त्यांचा अधिकार किती मोठा आहे? अधिकार सांगत नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. त्यांचं वर्णन करताना म्हणजे नमो विशदबोध विदग्धा, बोधाला विशद करणं. त्याच्यापेक्षा अजून सांगतो मावळवित विश्वाभासो नवल उदयला चंडांशु अद्वय अब्जिनी विकासो वंदू. आता असे असणारे श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले पुरी वैसव पावले श्री गुरूंची. श्री गुरु पण म्हणतात आणि देव पण म्हणतात. हे कोणाचा भाव आहे? ज्ञानोबरायांचा भाव आहे. त्याच्यापेक्षा अजून सांगतो आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे. बसायचा कोणाला म्हणलं होय? लोकांना वाटतं विश्वातल्या देवाला म्हणले. तसं नाही. ते विश्वातल्या देवाला म्हणले असं नाही. ते निवृत्तीनाथांनाच विश्वात्मक देव म्हणतात. म्हणून आता विश्वात्मक हा माझा स्वामी निवृत्तीनाथ. हा जो निवृत्तीनाथ आहे हा सामान्य नाही, हा विश्वात्मक असणारा देव आहे. सगळ्या विश्वामध्ये व्याप्त असणारा जर देव कुठे असेल तर माझ्या निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. पण निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत? देव आहेत. आणि निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत? ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं गुरु आहेत. म्हणून 2 अंग. गुरु म्हणजे कोण? संत. आपले जे गुरु आहेत की नाही तेच संत आहेत महाराज. मी माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रमाण दिलं पाहिजे. मी प्रमाणासह सांगतो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा. गुरुला त्यांनी महाराज देव म्हणतात. गुरु हा संत आहे असं म्हणतात. म्हणून गुरु सामान्य नाही, संत कुळीचा राजा. म्हणून त्यांनी संत जर पाहायचे असतील तर आपण ज्ञानोबरायांना, नाथ महाराजांना, निवृत्तीनाथांना कोणत्या संतांना पाहिलं नाही. आपल्याला जर संत पाहायचे असतील तर आपण आपल्या श्रीगुरूंना पाहायचं. आपले जे श्रीगुरू आहेत तेच आपल्याकरता संत आहेत. प्रश्नच मिटून गेला मला. महत्वाची गोष्ट आहे. मग श्रीगुरू कोण आहेत? संत आहेत. आणि श्रीगुरू कोण आहेत? देव आहेत. लोक फक्त तोंडानं म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू
गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. फक्त तोंडानं म्हणण्यात काय अर्थ आहे? हे तोंडानं म्हणायचं नाही, प्रत्यक्ष मान्यता अंतकरणात तशी असली पाहिजे की माझे श्री गुरु हे सामान्य त्यांनी व्यक्ती नसून, माझे श्री गुरु हा सामान्य पंचमहाभूताचा विग्रह नसून, माझे श्री गुरु हे चैतन्य स्वरूप आणि संत आहेत. असा विचार ज्या दिवशी अंतकरणात निर्माण होईल त्या दिवशी मुक्त होण्याकरिता वेगळे सायास करावे लागणार नाहीत, सहजच आपण मुक्त होऊ शकतो. हा त्यातला भाव आहे. मग निवृत्तीनाथांकडे पाहत असताना ज्ञानोबरायांची दृष्टी जर काय असेल तर ज्ञानोबराय त्यांना गुरु म्हणतात, संत म्हणतात, ज्ञानोबराय त्यांना देव म्हणतात. म्हणून त्यांनी महाराज निवृत्तीनाथांनी हा संप्रदाय अशा पद्धतीने पुढे आणला आणि तो ज्ञानोबरायांना पुढे घालून अशा पद्धतीने पुढे आणलेला आहे. म्हणून जरी ज्ञानोबरायांचं वैभव आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी दिसत असलं तरी सुद्धा त्या वैभवाला खंबीरपणे उभं राहून चालवणारा जर कोण असेल तर ते श्री संत निवृत्तीनाथ महाराज आहेत. माझं हे बोलणं ज्ञानोबरायांना फार भावत असेल महाराज. मी नकलीपणानं बोलत नाही, मी खरखरा अंतकरणापासून त्यांनी मला तुमच्या समोर हे सांगतोय किती विशेष असणारा भाव आहे. म्हणून ज्ञानोबरायांचं विशिष्ट असणारं प्रेम आपल्या श्री गुरु नाही. खरं सांगू का, विठ्ठलपंत रुक्माई देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेल्यानंतर ज्ञानोबरायांच्या समोर, स्वपन काकांच्या समोर, मुक्ताईच्या समोर माता पित्याच्या रूपानं कोण उभा असेल? माता पित्याच्या रूपानं निवृत्तीनाथ महाराज होते, गुरुच्या रूपानं निवृत्तीनाथ महाराज होते, भावाच्या रूपानं निवृत्तीनाथ महाराज होते. अजून सांगू का, तुम्ही ऐकतात ना सर, विशेष भाव सांगतो. निवृत्तीनाथांकडे पाहत असताना या सगळ्या दृष्टिकोनातून ज्ञानोबराय पाहत होतेच होते. पंढरपुरात ज्या वेळेला पहिल्यांदा गेले आणि पांडुरंगाला ज्या वेळेला प्रत्यक्ष पाहिलं त्यावेळेला ज्ञानोबरायांच्या मुखातले शब्द आहेत, हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. हे साजनी काय आहे हो? साजनी म्हणजे सखी, साजनी म्हणजे मैत्रीण. कोण ज्ञानोबरायांना मैत्रीण असेल? ते मुक्ताई बरोबर बोलतात का आणखी कोणाबरोबर बोलतात? तसं नाही. निवृत्तीनाथांनी जे कृष्ण प्रेम अंतकरणात तयार करून दिलं ज्ञानोबरायांच्या, ते कृष्ण प्रेम त्यांनी म्हणत गोपी भावावर घेऊन गेलं ज्ञानोबरायांना. दिव्य असणारा गोपी भाव ज्ञानोबरायांच्या अंगात प्रगट आहे. हे चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्होवन माळी वेणी भेटवा का, गणुवाचे गुण गुणा वारावा हे ऋण जुना. किती सुंदर वर्णन आहे. गोपी भाव प्रगट झालेला आहे. कृष्ण परमात्म्याची मी सखी आहे, कृष्ण परमात्म्याची मी गोपी आहे. यातीपुळ माझे गेले हरपोने, शरीरंगा वाचोनी अनुनेने, किती व शिकवाला मज वेळोवेळा, मी दया कोवळा रतलिये. अष्टभोग भोगने माती नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माय. बाप रुक्मा देवरू जीविता जिव्हाळा, काही गेल्या वेगळा नव्हे गे माय. गोड आहे ना महाराज? हे काय आहे? ज्ञानोबरायांच्या अंतकरणात प्रगट झालेला गोपी भाव आहे. आणि हा गोपी भाव जर कोणी दिला असेल तर तो निवृत्तीनाथाने दिला. पण निवृत्तीनाथांकडे पाहत असताना ज्ञानोबराय सखी या दृष्टीने पाहतात, सुख झाले हो साजनी, साजनी दृष्टीने त्यांनी पाहतात. मला कितीतरी भाव तुमच्या समोर सांगता येतील. म्हणजे पित्याचं कर्तव्य निवृत्तीनाथाने पार केलं, मातेचं कर्तव्य निवृत्तीनाथाने पूर्ण केलं, भावाचं कर्तव्य निवृत्तीनाथाने पूर्ण केलं, सखीचं कर्तव्य निवृत्तीनाथाने पूर्ण केलं, एका मित्राचं कर्तव्य निवृत्तीनाथाने पूर्ण केलं. सगळ्या अंतकरणातल्या भावना त्यांच्या समोर व्यक्त करता आल्या. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी मनात भावंडांना प्राप्त करून देणं जर कोण असतील तर निवृत्तीनाथ महाराज आहेत. आपल्याला त्यात ते दोनच भाव घ्यायचे. दोन कोणते भाव घ्यायचे? एक तर ते संत आहेत आणि दुसरे ते देव आहेत. मग त्यांना धन्यता दिली पाहिजे की नाही? एवढं सगळं त्यांनी करून घेतलं म्हणून. मग एकदा धन्य जर म्हणलं तर फक्त संतांना धन्यता होईल, एकदा जर धन्य म्हणलं तर फक्त देवाला धन्यता होईल. मग संतांना पण धन्यता द्यायची, देवाला पण धन्य. निवृत्तीनाथ महाराज संत पण आहेत, निवृत्तीनाथ महाराज देव पण आहेत ना. मग त्यांना जर धन्यता द्यायची असेल तर एकदा धन्य म्हणून कसं काय जमेल? किती वेळा म्हणावं लागेल?
निवृत्तीनाथ महाराजांचं मोठेपण, निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे, काय वर्णन करून सांगावा. एवढा श्रेष्ठ त्यांचा महिमा आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी धन्यत्व आलं. त्यांनाच धन्य म्हणण्यात आलं. एखाद्याने फार मोठा बंगला बांधला तर संसारातले लोक फार तर फार त्याला धन्य म्हणत असतील. आता ज्याच्याकडे बंगला नाही तो त्याला धन्य मानणार का? तुम्ही धन्य आहात तुमचा बंगला झाला. एखाद्याचं लग्न होत नसलं आणि एखाद्याचं झालं, ज्याचं होत नाही ना ते त्याला म्हणतात तू धन्य आहे, तुझं लवकर झालं. लेकर झाली तर लोक म्हणतात तुम्ही धन्य आहे. माझ्या दृष्टीने हे धन्यत्व नाही मला. संसारामध्ये बंगले बांधणारे कितीतरी झाले आणि मेले. संसारामध्ये त्यांनी बायका करणारे, लेकर होणारे कितीतरी झाले आणि मेले. काहीच कोणाचं शिल्लक राहिलं नाही. काही कोणाची नामावळी शिल्लक राहिली नाही. ती पंढरपुरात वासुदेव कसं काय सांगत असतील एवढ्या वंशावळ्या मला माहित नाही. मला त्यांच्याकडे कशा काय असतील त्या, आपण वस्तुस्थिती सांगतो. किती सांगतील सांगून सांगू. आजा सांगतील, पंचा सांगतील, खापर पंचा सांगतील, आणखी त्यांनी एखादं नाव सांगतील. त्याच्या पुढचं काय सांगतील महाराज सांगून सांगून. त्यांचं काही शिल्लक राहत नाही. पण मी तुम्हाला सनकादिकांचं सांगतोय. कोणाच सांगतोय? सनकादिकांचं सांगतोय. ते काय सामान्य आहेत का? ते आजचे आहेत का? ते अनादी आहेत. पण त्यांचं काही वैभव शिल्लक आहे. का बरं शिल्लक आहे? त्याचं कारण ते धन्य आहेत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. का धन्य झाले असतील? त्याचं कारण जगाचा मालक आपलासा करून घेतला म्हणून, भगवंताच्या ठिकाणी चित्त स्थिर झालं म्हणून, भगवंताचा महिमा त्यांनी गाऊ लागले म्हणून, आणि त्याचं चिंतन करता करता भगवत रूपच झाले म्हणून धन्य झाले. म्हणून भगवंताच्या छंदात आपण राहिलं पाहिजे, त्याला धन्यता प्राप्त होते. आपण रोज काकड्यात तुम्ही रस्त्याला म्हणले ना, हे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी. बस बस बस, धन्य जगी तोची. तुम्ही जर कोणी अवघडले असाल तर खाली बसा बरं. तर तुम्ही चालून आलेले आहात, दमलेले आहात. मला काय थोडाच वेळ मी बोलेन, चिंता करू नका. तुम्हाला कंटाळून झालं असलं तर लवकर पण झालं, काय चिंता नाही. कालची विश्रांती झालेली आहे. धन्य शब्द सांगतोय. धन्यता कोणाला पण प्राप्त होत नाही. संसार करणारे लोक, रावण त्यांनी एवढा मोठा होता, त्याला कितीतरी बायका होत्या, मोठा आकडा आहे महाराज. त्याची नगरी केवढी मोठी, सोन्याची होती, सगळं होतं. त्याला 14 चौकड्यांचं, चौकडी कळते का? चौकडी म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, याला एक चौकडी म्हणायचं. आणि अशा 14 चौकड्यांचं आयुष्य त्याला होतं. इतकं मोठं आयुष्य रावणाला जर असेल, 14 चौकड्यांचं राज्य त्याच्याकडे होतं. एवढं श्रेष्ठत्व जर रावणाकडे अशा पद्धतीने होतं, त्या रावणाला कोणी धन्य म्हणताना ऐकलं का बाबा, रावण धन्य झाला असं. आता तो प्रभू रामचंद्रांच्या हातानं मारला गेला आणि प्रभूंचं नाव मुखातून घेऊन भगवंताकडे पाहता पाहता प्राण सोडला म्हणून धन्य म्हणे इथपर्यंत ठीक आहे. पण एवढ्या बायका गेल्या, 1.25 लाख त्यांनी नातवंड होते, 80,000 बायका होत्या म्हणून रावण धन्य होता असं कोणी म्हणलेलं ऐकलंय तुम्ही? अजिबात नाही. धन्यता यानं प्राप्त होत नसते, धन्यता भगवंताच्या प्राप्तीनं प्राप्त होत असते. हा महत्वाचा विचार आहे. धन्यता सामान्य गोष्टीनं प्राप्त होत नसते, लौकिकात नाही. धन्यता तर अलौकिक गोष्टीच्या प्राप्तीनं प्राप्त होत असते. निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा कसा आहे म्हणजे तो लौकिकातला नाही, निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा अलौकिक आहे. आणि तो अलौकिक महिमा त्यांचा असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी धन्यता आली. मग कशी काय धन्यता आली असेल? ते प्रत्यक्ष देव आहेत, तेच हे सर्व काय कार्य करू शकतात म्हणून ते धन्य आहेत. आणि देव रूपानं कार्य करण्याकरता जर तयार झाला तर त्याला करता येत नाही. त्या देवाला सुद्धा समाजात येऊन जर देवाला एकच करता येतं, मारून टाकणे. घेऊन या चक्रगदा हाच धंदा करीतो आणि भक्ताराचे पायापाशी दुर्जनाशी संहारी. त्याच्या हातातली जी गदा आहे ना, तिचं नाव आहे कौमुदी. दुष्टांनी वळवळ केली की चेंदाच करून टाकतो. त्याच्या हातातलं जे सुदर्शन आहे ना, ते सुदर्शन चक्र आहे म्हणा, ते अतिशय दिव्य आहे. त्याला मनापेक्षा कितीतरी जास्त पटीचा वेग आहे. असं असणार हे सुदर्शन आहे. त्याच्या मनात आलं तरी सुदर्शन चालायला लागतं. दुसरं काहीच करीत नाही, फक्त फाडून टाकायचं, कापून टाकायचं, संपून टाकायचं काम करत. तुमच्या माहिती करता सांगतो, विषयांतर होईल पण गरजेचं म्हणून सांगतो, तुम्हाला लक्षात राहील ना. महत्वाची गोष्ट आहे, संपूर्ण महाभारत युद्ध त्यांनी झालं. हे महाभारत त्यांनी पाहणार कोण कोण होता असं जर कोणी म्हणत असेल तर लोकांची नावं समोर येतात. मग पाहणारे त्यांनी धृतराष्ट्र पाहत होता, संजय पाहत होता. व्यासदेवांनी त्याला दिव्य दृष्टी दिली होती. संजयानं त्यांनी सांगितलं पाहून, धृतराष्ट्रानं अशा पद्धतीने सगळं ते महाभारतातलं सगळं वर्णन ऐकलं. मग हे सगळे बाकीचे सगळे त्याला साक्षीदार होते. सगळ्या साक्षीदारांची नावले, पण त्याच्यात अजून एक साक्षीदार आहे. त्या साक्षीदाराचं नाव आहे बब्रुवाहन. बब्रुवाहन म्हणजे तो घटोत्कचाचा मुलगा आहे, म्हणजे भीमाचा नातू आहे महाराज. त्याला अशी शक्ती प्राप्त झाली होती. त्या शक्तीच्या प्रभावाने त्याने बाण जरी मारला संकल्प करून, एकाच वेळेला सगळे शत्रू मारत होते. त्याला हारे का सहारा म्हणतात. आजही त्याच्या दर्शनाला खाटूश्याम म्हणून त्याच्या दर्शनाला त्यांनी जातात. म्हणून त्यांनी तो निघाला होता. जी पडती बाजू असेल त्याच्या बाजूने युद्ध करायचं. पांडवांचा विजय व्हायला लागला, कौरव त्यांनी मरायला लागले.
मग त्यांची पडती बाजू आली. आता हा निघाला त्याच्या आईची आज्ञा घेऊन, तो म्हणला मी जातो युद्ध करायला. कोणाच्या बाजूने जाशील? म्हणजे जी पडती बाजू आहे त्याच्या बाजूने जाईल. मग तो युद्ध करण्याकरिता निघाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं हा जर युद्ध करण्याकरिता आला, दुर्गेचा भक्त होता, भगवतीचा उपासक होता, हा जर त्यांनी आला समोरून तर पांडवांचा निपात करून टाकेल. मग काय करत? देव ब्राह्मणाचं रूप घेऊन गेला त्याच्यासमोर आणि मग त्यांनी म्हणला, ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांनी आला म्हणे मला काहीतरी दान दे. आता काय दान द्यायचं ब्राह्मणाला? म्हणे तुझं मस्तक दे, जर खरंच देणार असेल दान सोड तर. मुडकं कापून मागितलं. मग आता ब्राह्मणाने मागितलं म्हणून तर द्यावं लागेल. मुडकं कापायचं. पण त्याला शेवटची इच्छा विचारली, तुझी काय शेवटची इच्छा? तो तयार झाला द्यायला. तो म्हणला फक्त मला महाभारती युद्ध पाहायचं होतं, एवढीच माझी इच्छा होती. म्हणजे मग तुला पाहायला भेटेल. त्याचं मुडकं कापलं देवाने. आणि ते मुडकं कापून त्यांनी महाराज भाल्यावर घेतलं आणि ते भाल्यावर घेऊन उंच त्यांनी एका अशा टेकडीवर त्यांनी तो भाला नेऊन उभा केला आणि त्याला सांगितलं इथून महाभारती युद्ध बघ. सगळं महाभारती युद्ध त्यानं पाहिलं आणि पाहून झाल्यानंतर त्यांनी महाराज काय झालं माहितीये? पांडवांचा विजय झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, मला लांबलचक सांगायचं नाही, मला निवृत्तीनाथांचा महिमा सांगायचा आहे. पण तो त्यांनी विशेष रूपात लक्षपूर्वक आहे म्हणून त्यांनी मला ते आले. भगवान म्हणले त्यांनी पांडवांना मला तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जायचं. कुठे न्यायचं? म्हणजे आणलं त्याच्यासमोर. आल्यानंतर म्हणे तू युद्ध पाहिलं? म्हणे पाहिलं. सांग बरे त्यांनी युद्धामध्ये सगळ्यात जास्त पराक्रम कोणी केला? आता सगळे फुगले होते, प्रत्येकाला वाटलं आम्हाला विजय मिळालाय, आम्हीच पराक्रम केला. धर्मराज, भीम, अर्जुन त्यांनी सगळेजण त्याच्या मस्तीत होते. तो म्हणला मला तर कोणाचाच पराक्रम नाही दिसला. ते म्हणा आम्ही एवढा पराक्रम करून नाही म्हणतो पराक्रम करणार. म्हणे कसं काय? म्हणे कोणाचाच पराक्रम नव्हता. मग एवढे कोणी मारले? आम्हीच मारले. म्हणे अजिबात नाही तुम्ही मारले. मग कसे काय मेले? ते म्हणले तुम्ही सगळेजण शस्त्र चालवित होते इथपर्यंत ठीक आहे, अर्जुन बाण मारत होता इथपर्यंत ठीक आहे, भीम गदा मारत होता इथपर्यंत ठीक आहे, पण त्या अर्जुनाचा बाण पोहोचण्याचा आधी एक चक्र येत होतं आणि ते चक्र त्या शत्रूचा निपात करत होतं. मग बाण येऊन धडकत होतं. ती गदा ज्यावेळेला येत होती, ती गदा त्यांनी मारत होती इथपर्यंत ठीक आहे, पण त्या गदेच्या आधी एक चक्र येत होतं आणि ते चक्र आधी निपात करत होतं शत्रूचा, मग गदा त्यांनी बसत होती. असं त्यांनी ऐकल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं जेवढे दुर्जन मारले ते यानं एकट्यानंच मारले श्रीकृष्ण परमात्म्यानं. आपण फक्त निमित्त मात्र होतो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. म्हणून त्यांनी महाराज भगवान अशी लीला करत असतो. सगळ्यांना मारणारा एकटा भगवानच होता. यांना मोघम त्यांनी फुगीरपणा झाला होता, त्यांनी खाली माना घातला. मला सांगायचं तात्पर्य त्याचं सुदर्शन असं आहे महाराज की जे त्यांनी शत्रूचा चिन्ह करून टाकणार आहे. म्हणून त्याच्या हातात शारंग नावाचं धनुष्य. तो काय करतो? फक्त मारायचंच काम करतो. पण तो मारणारा देव उद्धार करण्याकरिता जर आला तर त्याला ज्ञान सांगता येत नाही. त्याला ज्ञान सांगण्याकरिता गुरु व्हावं लागतं. त्यानं अर्जुनाच्या समोर ज्ञान सांगितलं असं नाही सांगितलं. अर्जुन व्याकुळ झाला. पहिल्या अध्यायात त्यांनी देव बोललाच नाही मला. हरिपाठ सुरू व्हायच्या आधी त्यांनी आपल्याला बरंच सांगायचे. मग तुम्हाला ऐकू येणार नाही. लक्षपूर्वक आहे का? म्हणून त्यांनी महाराज भगवंताला त्यांनी अर्जुनानं बोलायला सुरुवात केली. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि तम धर्मच समूढ चेता देवा. मला काही समजत नाही रे. मी त्यांनी मूढ झालेलो आहे. शिष्यस्ते हम साधिमाम तम प्रपन्न. मी तुझा शिष्य आहे. मग देव गुरु झाला आणि गुरु होऊन मग तत्वज्ञान सांगितलं. देवाला देव होऊन तत्वज्ञान सांगता येत नाही, उद्धार करता येत नाही. देवाला जर जीवाचा उद्धार करायचा असेल तर गुरु व्हावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे. मग निवृत्तीनाथ महाराज देव आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण देव रूपात जर शंकराच्या रूपात आले असते तर उद्धारक ठरले नसते. मग काय करावं लागलं? संत व्हावं लागलं, गुरु व्हावं लागलं. म्हणून निवृत्तीनाथ महाराज संतांच्या रूपानं गुरुच्या रूपानं प्रगट झाले. पण जरी गुरु असले आणि संत असले तरी कोण आलाय गुरुच्या रूपानं? देव आलेला आहे. म्हणून त्यांनी महाराज ते देव पण आहेत, संत आहेत. असं त्यांचा महिमा काय वर्णन करून सांगावं? म्हणून धन्य धन्य निवृत्ती देवा, हे काय महिमा वर्णावा. तुमचा काय महिमा वर्णन करून सांगू? तुम्हाला वर्णन करता येत नाही. का बरं वर्णन करता येत नाही? त्याचं कारण प्रत्यक्ष शिवच अवतार घेऊन त्यांनी आलेला आहे. त्रैलोक्याला पावन करण्याकरिता महाराज वर्णन करून सांगतात. शिवावतार धरोनी, शिवावतार धरोनी, शिवावतार धरोनी, शिवावतार धरोनी, शिवावतार धरोनी, शिवावतार धरोनी. गेले त्रैलोक पावना, गेले लोक पावना.
केले त्रैलोक्य पावन. शिवाला यावं लागलं. शिव म्हणजे देव. आणि काय करून आले? अवतार घेऊन आले. अवतार हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने तृ नावाच्या धातूपासून तयार झाला. तृतरती म्हणजे खालून वर जाणे. त्याला अवहाव उपसर्ग लागला की अवतार म्हणजे खाली येणे असा अर्थ त्यांनी तयार होतो. पण ते दिव्य असणारं शिवतत्व हे खाली आलं म्हणजे अवताराला आलं. संतांविषयी बोलताना आपण म्हणतो हे ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धाराय आले दीनजना. म्हणून ब्रह्ममूर्ती असणारे संत आहेत हे जगे अवतीर्ण झाले म्हणजे दिव्य स्वरूप त्यांनी त्यांचं आहे ते संत रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देवसंतांच्या रूपानं प्रगट झाला म्हणजे शिव प्रत्यक्ष प्रगट झाला. कशा रूपानं आला? तर गुरु रूपानं आला, संत रूपानं आला. शिव अवतार धरुनी. काय केलं शिवानं अवतार धारण करून? काय महिमा आहे? म्हणजे केले त्रैलोक्य पावन. त्रैलोक्याला पावन करून टाकलं. म्हणून त्यांनी महाराज ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली. रावणानं केली होती प्रतिज्ञा. तुम्हाला आज रावण जास्त आठवतंय कीर्तनात, तसं नाही हो. रावणानं प्रतिज्ञा केली होती खारं पाणी त्यांनी गोड करून टाकीन, स्वर्गाला शिडी लावीन, सोन्याला सुगंध आणीन. हे काही पुरी झाली नाही. ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तेही लोक. आणि पूर्ण केली महाराज. हे आजी संसार सुफळ झाला गे माझे, देखिले पाय विठोबाचे. आजी संसार सुफळ झाला म्हणजे सुखाचा करीन झालं सुखाचा. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली म्हणजे काय झालं? त्रैलोक्य पावन झालेलं आहे. आणि कोणामुळे झालं असेल तर निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे झालं. म्हणून महत्वाची गोष्ट आहे महाराज केले त्रैलोक्य पावन. कोणामुळे? निवृत्तीनाथांची कृपा झाली. कोणावर झाली? ज्ञानोबरांवर झाली. आणि म्हणून त्यांनी महाराज संपूर्ण जग अशा पद्धतीने सुखी झालं. म्हणून हे त्यांनी सुखी जेणे व्हावे, जगनेम व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. म्हणून त्यांनी महाराज त्यांनी सगळ्या जगाला शांत करण्याची, स्थिर करण्याची, समाधानी करण्याची, सुखी करण्याची साधनं त्यांनी दिली. आणि त्रैलोक्य सुखाचं झालं. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. दिव्य असणारं कार्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. कार्य पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने संत थांबत नसतात. संत त्यांनी आपलं कार्य पूर्ण झालं की निघून जात असतात. म्हणून त्यांनी निघून जाण्याची प्रक्रिया सगळ्यात आधी ज्ञानोबरांपासूनच सुरू झाली. निवृत्तीनाथांच्या समोर, पांडुरंगाच्या समोरच विनंती केली, देवा माझं सगळं कार्य पूर्ण झालं. ज्ञानेश्वरीचं त्यांनी ज्ञानेश्वरी सांगून झालेली आहे. अमृतानुभवाचं लिखाण झालेलं आहे. चांगदेव 65 त्यांनी महाराज 65 ओव्या तयार आहेत. हरिपाठासारखा ग्रंथ त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. योग वाशिष्ठ आदी करून ग्रंथांचं चिंतन झालेलं आहे. आता माझं काम पूर्ण झालं, मला थांबायची इच्छा आहे. म्हणून ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे. पण दुःख त्यांनी वाटत होतं पण नाईलाज झाला. भगवंतानं आज्ञा दिली आणि ज्ञानोबरांनी अशा पद्धतीने त्यांच्या स्थानावर समाधी घेतली. त्यांच्या स्थानावर का म्हणतो? ज्ञानोबरांची एकदाच तिथं समाधी झाली असं नाही, ती अनादिकालापासून त्या स्थानावर समाधी होत असते. मग तुम्हाला शिवपीठ हे जुनात ते सिद्धेश्वराचं असणारं स्थान आहे. सिद्धेश्वराचं स्थान नाही, ते ज्ञानोबरांचं स्थान आहे. का बरं मग सिद्धेश्वराचं म्हणतात? त्या स्थानाला पाहून भगवान महादेव एक दिवशी त्यांनी नंदीवर बसून पार्वती सहित जात असताना ते स्थान पाहिलं. आणि पाहिल्यावर एवढा आनंद झाला. नंदी तिथं उतरला खाली, आकाशातला नंदी त्यांनी तिथं थांबला. भगवान शंकर खाली उतरले, जटा मोकळ्या सोडल्या आणि त्या स्थानावर लोळण घेतलं. भगवान शंकरानं पार्वतीने विचारलं का लोळण घेतात? म्हणजे सामान्य स्थान नाही, प्रत्यक्ष महाविष्णू अवतार घेऊन येतात आणि या स्थानावर त्यांनी युगायुगामध्ये समाधी घेतात. ते असणार हे स्थान आहे. ज्ञानोबरांनी समाधी अलंकापुरात घेतली. ते सामान्य स्थान नाही, ते त्यांचं मूळचंच असणारं स्थान आहे. यानंतर पुढचा प्रवास त्यांनी सोपान काकांनी समाधी घेतली. ते त्यांनी महाराज ब्रह्मदेवाचं असणारं स्थान आहे. ती करा जी नदी आहे तिथं त्यांनी महाराज सासवडच्या स्थानामध्ये सोपान काकांनी समाधी घेतली. ती त्यांचं ठरलेलं स्थान आहे. त्याच्यानंतर सगळी संत, आता माझ्याकडे वेळ कमी आहे ना, पण सगळी वेळ आहे जास्त, पण तिकडं जर हरिपाठ सुरू झाला तर तुम्हाला ऐकता यायचं नाही. मला पण जास्त त्यांनी नरडत आणावं लागेल. त्यापेक्षा थोडक्यात मी तुमच्या समोर सांगून आता थांबणार आहे. लक्षपूर्वक आहे का? म्हणून पुढे त्यांनी प्रवास सगळे संत मंडळी बरोबर आहेत आणि मग तिकडं त्यांनी मुक्ताईच्या स्थानावर त्यांनी अशा पद्धतीने गेले. तिथं त्यांनी सगळ्यांचं भजन सुरू होतं. पाऊस त्यांनी धो पडत होता. विजांचा कडकड, ढगांचा कडकडाट होत होता. वीज अशा पद्धतीने त्यांनी चमकली, ती जमिनीपर्यंत अशा पद्धतीने आली आणि मुक्ताई त्यांनी म्हणत त्याच्यामध्ये एकरूप झाली. ती तिचं आदिशक्तीचं असणारं स्थान आहे तप्ती तीरावरती. आणि आता त्यांनी महाराज निवृत्तीनाथ दादांना थांबण्याची इच्छा झाली. आधीच ठरवलं होतं थांबायचं. कुठं थांबायचं? स्वतःच्या स्थानावर थांबायचं. ज्यावेळेला ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा त्यांनी करत होते त्यावेळेस स्थान मनामध्ये भावलं होतं. ते त्यांनी मनामध्ये अशा पद्धतीने स्थिर झालं होतं आणि मग या स्थानावरती समाधी घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. म्हणून त्यांनी हे स्थान अशा पद्धतीने निवडलं. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. खरं तर हा समाधीचा दिवस नाही, ही उटीची वारी आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. ते पण त्यांनी उलगडा करून ऐका. आपल्या वारकरी संप्रदायातले असे 2 संत आहेत की ज्यांच्या वाऱ्या त्यांच्या समाधीच्या काळात त्यांनी घडत नाही. निवृत्तीनाथांची जी समाधीचा कालावधी आहे तो ज्येष्ठ वद्य त्यांनी द्वादशीचा आहे. म्हणजे त्या काळात त्यांनी आपली पंढरीची वारी सुरू असते.
वारीला वारकरी त्यांनी जातात. म्हणून त्या काळात त्यांनी दिंड्या त्र्यंबकेश्वर मध्ये येणं शक्य नाही, म्हणून तो समाधीचा कालावधी तो आहे. मग सगळ्या वारकऱ्यांना जर यायचं असेल तर काय करायचं? आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, थंडीचे आता दिवस कमी होतील आणि हळूहळू ऊन वाढत जाईल. मग ऊन वाढत गेल्यानंतर असा नियम आहे, सगळ्याच देवतांना उटी लावली जाते, चंदनाची उटी लावली जाते. आणि ती चंदनाची उटी लावण्याचा जो दिवस आहे तो आजचा दिवस आहे. आजपासून त्यांनी समाधीला चंदनाची उटी लावली जाईल. म्हणून आज त्याची सुरुवात आहे. म्हणून या वारीला कोणती वारी म्हणतात? उटीची वारी म्हणतात. असं तुम्हाला पौष वारी आहे तुमच्या सगळ्यांची ते लक्षात असेल, तुम्हाला मी जास्त सांगणं योग्य नाही, पण याला उटीची वारी म्हणतात. का तर आता समाधीला उटी लावली जाईल चंदनाची. आणि असा हा कालावधी, आज समाधीचा दिवस नाही पण वारीचा दिवस आहे इथपर्यंत, ठीक आहे. दुसरे संत आहेत निळोबाराय. निळोबारायांनी जी समाधी घेतली ती तुकोबरायांच्या विजेच्याच दिवशी घेतली. निळोबराय हे गुरु भक्त आहेत महाराज. माझे गुरु ज्या दिवशी त्यांनी थांबले त्याच दिवशी मी थांबणार. तुकोबराय ज्या दिवशी वैकुंठाला गेले मी त्या दिवशी. का बरं? नाथांचा आदर्श घेतला. नाथ महाराजांची जी षष्ठी आहे ना, ती षष्ठी सामान्य नाही. जनार्दन स्वामीने ज्या षष्टीला त्यांनी समाधी घेतली त्याच षष्टीला नाथ महाराजांनी जिला समाधी घेतली. ही त्यांची परंपरा आहे. मग नाथ महाराज जर असं करू शकतात तर मी का नाही? म्हणून निळोबरायांनी काय केलं? तुकोबरायांच्या बीजेच्याच दिवशी समाधी घेतली. पण वारकऱ्यांची कोंडी व्हायला लागली, पिंपळनेरला जायचं का देऊला जायचं. म्हणून त्यांनी महाराज जी बीजेची वारी आहे ती वद्य वारी आहे, म्हणून त्यांनी महाराज शुद्ध बीजेला निळोबरायांची वारी घडते 15 दिवस आधी घेतली. मग निळोबरायांची वारी आधी, तुकोबरायांची वारी नंतर, अशा पद्धतीने त्यांनी ठरवून घेतलेलं आहे. म्हणून ती पिंपळनेरची वारी आहे ती पण त्यांनी समाधीची वारी नसून समाधी बीजेच्याच दिवशी अशा पद्धतीने असते. तशी निवृत्तीनाथांची वारी समाधीची वारी नसून ही उटीची वारी आहे. ही वारी करताच केली जाणारी वारी आहे, महत्वाची गोष्ट आहे. अशी असणारी वारी. का बरं आपण इथं आलो आहोत? तर त्यांनी हे स्थान निवडलेलं आहे. दिव्य असणारं स्थान आहे. का? त्यांचं स्वतःचं असणारं स्थान आहे. का? ते प्रत्यक्ष शिव आहेत आणि इथं त्यांनी ज्योतिर्लिंगाच्या रूपाने शिव विद्यमान आहे. म्हणून प्रत्यक्ष गंगा प्रगट झाली. गंगा कुठपर्यंत थांबणार आहे? या कलियुगाचा शेवट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गंगा इथं थांबणार आहे. गौतमाला तसं वचन भगवान शंकरानं दिलेलं आहे. पण इथं गंगा पण आहे. ती गंगा जिथं प्रगट झाली तो ब्रह्मगिरी आहे. त्याचं नावच ब्रह्मगिरी आहे. तो अतिशय श्रेष्ठ असणारा पर्वत आहे महाराज, की जिथं त्यांनी भगवान शंकर स्वतः वास्तव्य करतात. तुम्ही जर वरती जाल तर प्रत्यक्ष भगवान शंकरांनी टेकवलेली गुडघे, ते आपटलेल्या जटा, ते सगळंचे सगळं वरती प्रत्यक्ष पाहायला मिळतं. पण ते ब्रह्मस्थान मानलं जातं, पण त्याला ब्रह्मगिरी असं म्हणतात. या ब्रह्मगिरीला डोळ्यानं जरी पाहिलं दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दया नाही त्याची नाही यमपुरी. यमपुरी सुद्धा त्यांना म्हणजे परत यम त्याला घ्यायला येत नाही, अशी त्यांनी दिव्य स्थिती आहे. म्हणून त्यांनी नामदेव महाराज म्हणतात त्याची जर प्रदक्षिणा केली, नाम म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्य नाही गणना. एवढं पुण्य प्राप्त होतं की त्याच्या पुण्याची गणना म्हणजे मोजमाप करता येत नाही, इतकं पुण्य ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा प्राप्त होत असतं. असं श्रेष्ठ असणारं हे स्थान आहे. ते स्थान निवृत्तीनाथांनी त्यांनी निवडलं. आणि या त्र्यंबकराज त्यांनी महादेवाचा जो शिखर आहे त्याच्याच बरोबरीला वरती निवृत्तीनाथांची समाधी बऱ्याच दिवसापर्यंत लुप्त होती. देवदेवता समाधी देण्याकरिता आले होते. काळाच्या ओघामध्ये त्यांनी या समाध्या, ज्ञानोबरायांची समाधी सुद्धा त्याच्यावर फार बाबळे उगवल्या होत्या. नाथ महाराजांना संकेत झाला, नाथ महाराज आले, त्यांनी ती समाधी जगाच्या समोर प्रगट केली. तशी त्यांनी ही समाधी नंतर प्रगट झाली. त्याच्यातून आवाज आला होता, मी या ठिकाणी वास्तव्य करतोय. मग सगळ्यांना कळालं हे निवृत्तीनाथ महाराज आहेत. मग तिथून पुढे त्यांनी त्यांचं मंदिर तयार झालं. मग तिथून पुढे वारी अशा पद्धतीने सुरू झाली. हे स्थान त्यांनी अशा पद्धतीने निवडलं. म्हणून त्यांनी समाधी कुठे घेतली? त्र्यंबक राजाच्या शिखरावर घेतली. दिव्य असणारं स्थान जर कोणतं असेल तर मागे त्यांनी महाराज ब्रह्मगिरी प्रत्यक्ष शोभून दिसतोय. म्हणून नाथ महाराज त्या समाधीचं आणि त्या दिव्य असणारं स्थान समाधी त्र्यंबकेश्वरी हो, समाधी त्र्यंबकेश्वरी हो, समाधी त्र्यंबकेश्वरी हो, समाधी त्र्यंबकेश्वरी. मागे शोभती ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. जर बारकाईनं आपण पाहिलं तर ही शिखराची जी मर्यादा आहे ना तीच त्यांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याची मर्यादा असली पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज त्र्यंबक शिखरी समाधी देण्याच्या, या शिखर म्हणजे पर्वत, शिखर म्हणजे डोंगर, शिखर म्हणजे ती टेकडी, त्या टेकडीवर निवृत्तीनाथाने अशा पद्धतीने समाधी घेतलेली आहे. समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, श्रेष्ठ असणारा ब्रह्मगिरी पर्वत मागे शोभून दिसतोय.
तो त्यांनी उद्धारक आहे, तो मोक्षदायक आहे, तो त्यांनी यमयातना चुकवणार आहे, असं श्रेष्ठत्व या स्थानाच आहे. इथं ज्योतिर्लिंग त्यांनी रूपानं परमात्मा प्रत्यक्ष वास्तव्य करतोय. म्हणून ज्योतिर्लिंगाचा महिमा काही विशेष आहे म्हणून अशी शिवलिंगाची स्थापना आपण करतो, प्राणप्रतिष्ठा करून त्याला नमस्कार केला ना त्याने फल प्राप्त होत असते. नर्मदा परिक्रमा करून आली मंडळी. नर्मदेश्वर नर्मदेच्या काठावरचा गोटा स्वयंभू आहे, पण जरी त्यांनी नर्मदेश्वर स्वयंभू असला तरी सुद्धा ओंकारेश्वर आणि ममलेश्वराला पण महत्व आहे की नाही का? त्याला ज्योतिर्लिंग म्हटलं जातं. हे ज्योतिर्लिंग काही विशेष आहे, त्याच्यात परमात्मा ज्योतिर्स्वरूपामध्ये कायमस्वरूपी विद्यमान आहे, असं असणार ते स्थान आहे. या स्थानावरती प्रत्यक्ष त्यांनी त्र्यंबकेश्वर वास्तव्य करतोय. 12 ज्योतिर्लिंगांचा जर आपण महिमा पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी या ज्योतिर्लिंगाचा काही विशेष असणारा महिमा, त्याला त्र्यंबक असं का म्हटलं जातं? सगळे ज्योतिर्लिंग पाहिलं तर आपण वरती ऊर्ध्व असणारं लिंग पाहायला मिळतं, त्याचं ऊर्ध्वलिंग पाहायला भेटत नाही. एक वाटीसारखा आकार आहे आणि त्याच्यामध्ये 3 लिंग आहेत आतमध्ये, ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव त्यांनी वास्तव्य करतात, म्हणून त्याला त्र्यंबक असं म्हटलं जातं. त्याला त्र्यंबक राज असं म्हटलं जातं, त्र्यंबकेश्वर असं म्हटलं जातं. असा श्रेष्ठ असणारा देव हा शिव त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. आणि त्या त्र्यंबक राजाच्या शिखरावर उंच त्या स्थानावरती निवृत्तीनाथांनी समाधीचं स्थान निवडलं. मागे ब्रह्मगिरी शोभतोय म्हणून असं त्यांनी वर्णननाथ महाराज या ठिकाणी करून सांगतात. असे श्रेष्ठ असणारे निवृत्तीनाथ महाराज आहेत की जे त्यांनी जगाचा उद्धार करण्याकरिता आलेले आहेत. त्यांचा महिमा मोठा विशेष आहे, तो त्यांनी किती वर्णन करून सांगितला तरी पण तो कमीच पडणार आहे. पण असं त्यांचं श्रेष्ठत्व आहे. अशा निवृत्तीनाथांविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये काय भावना आहेत, म्हणजे काय भावना असतील तुम्ही त्यांना शरण आलेला आहे. जे निवृत्तीनाथ महाराज आहेत, जनार्दनाचा असणार हा शिष्य एका, तो त्यांची शरणागती करतोय. अभंगाचं शेवट. निवृत्तीनाथाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या निवृत्तीनाथांच्या चरणावर त्यांनी वंदना करतात. मी त्यांना शरण आलो असं म्हणतात. म्हणून संतांची शरणागती फार महत्वाची असते. आपण जर संतांना शरण गेलो तर संत आपल्याला सर्व काही देतात. महत्वाची गोष्ट काय देतात? धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज संतांच्या संगतीतून पुरुषार्थ प्राप्त होतो. परम पुरुषार्थ जर कोणता असेल तर मोक्षरूपी पुरुषार्थ आहे आणि तो पुरुषार्थ संतांच्या जवळ त्यांनी प्राप्त होत असतो. आपण उपक्रम करताना असाच केला होता की संतांच्या संगतीमध्ये मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता यायचं. आणि इथं शरणागती शब्द पण हेच सांगतो. काय सांगतो? त्यांना शरण गेले की ते आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतील. म्हणून मी त्यांची शरणागती करतोय. कशाकरिता शरणागती करतोय? मोक्षार्थ शरणागती. आता नाथ महाराजांना काय मोक्ष मागायचं तेच मोक्ष देणार आहेत. पण तरी सुद्धा हे आपल्याकरता शिकवण आहे मला महत्वाची गोष्ट. म्हणून अशा संतांना आपण शरण आलेलो आहोत की जे त्यांनी उद्धारक आहेत. निवृत्तीनाथांचे आपण सर्वजण नाथांच्या या शब्दानुसार आपण सुद्धा सर्वांनी शरणागती केली पाहिजे. ते आपला उद्धार करणारे आहेत. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा झाली म्हणजे एकट्या ब्रह्मगिरीचीच होत नाही. ब्रह्मगिरी होतेच होते, त्र्यंबकेश्वराची होते.
गंगेची कुशावर्ताची पण होती. कुशावर्त श्रेष्ठ असणारं स्थान आहे. निवृत्तीनाथाची पण होती. पण सगळ्यांची परिक्रमा एकाच वेळेला अशा पद्धतीने घडते. ही परंपरा सामान्य नाही. बिहारमधून एक साधू आमच्या स्वामीजीकडे गुरुजींकडे अशा पद्धतीने आला. असं नाही आला, त्याला स्वप्न पडलं की तुला जर गुरूंची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्र्यंबकेश्वरला जा आणि त्र्यंबकेश्वराला जाऊन ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा कर. त्या प्रदक्षिणा तुझ्या ज्यावेळेला घडतील तुझं पुण्य चांगले वाढेल, त्या टायमाला तुला आपोआप श्री गुरु भेटतील. 1000 प्रदक्षिणा केल्या महाराज. त्यांचं नाव केशवानंद स्वामी आहे, केशवानंद सरस्वती. बिहारवरून आले. 1000 प्रदक्षिणा केल्या आणि 1000 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वामीजी भेटले. मी खरंच माझ्या मनाला मी कधी कधी म्हणतो की स्वामीजींची भेट होण्याकरिता त्यांना विचारून 1000 प्रदक्षिणा करावं लागल्या ब्रह्मगिरीच्या. ते आम्हाला सहज भेटले होते, अगदी सहज, काहीच साय असं न करता. ही त्यांनी भगवंताची कृपाच आहे की नाही. असे त्यांनी महापुरुष इथे या क्षेत्रामध्ये झाले. असे किती साधू झाले असतील या क्षेत्रात, असे किती साधू प्रगट झाले असतील या प्रत्यक्ष पावन भूमीमध्ये. अशी सामान्य त्यांनी भूमी नाही, श्रेष्ठ असणारी भूमी आहे. म्हणून त्या भूमीमध्ये आपण सर्वजण अशा पद्धतीने वारी करण्याकरिता येतो आणि निवृत्तीनाथांची शरणागती करून आपण त्यांचं चिंतन अशा पद्धतीने करतो. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात, आपण धन्य आहात. अशीच वारी त्यांनी अविरतपणे सर्वांची घडत राहावं. या माध्यमातून संतांची भेट होत राहावं. संतांच्या भेटीतून सत्संग हो, त्या सत्संगातून त्यांनी श्रवण करायला मिळो. श्रवणाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त हो आणि ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येऊ. ही दिव्य असणारी भावना अंतःकरणात ठेवून चालत राहा. फक्त त्र्यंबकेश्वरचीच वारी असं नाही, मग ती त्यांनी म्हणत पंढरीची असू द्या, आळंदीची असू द्या, देहूची असू द्या, पैठणची असू द्या, त्र्यंबकेश्वरची असू द्या, कुठली वारी असू द्या. त्याच्यापेक्षा पुढे सांगतो, तुम्ही सगळ्यांनी संत पंढरीची पण वारी करण्याकरिता या. की ज्या वारीमध्ये सुद्धा त्यांनी म्हणत असाच आनंद सर्वांना प्राप्त होईल. नाही पायी येता आलं तर ठरल्या नियमानुसार तुम्ही गाडीत या. 2 ते 4 किलोमीटर मागे उतरा, तिथून टाळ पकवाज आपल्या बरोबर घेऊन या. पण याच नक्की, तुमची आम्ही वाट पाहणार आहोत या वारीला आता. म्हणून सगळ्या परिसरातल्या लोकांनी अशा पद्धतीने दिंडी करतात तिथे यावं असा निरोप सांगतो. सगळ्यांना तारीख सांगून टाकतो. मे महिन्यातल्या 10 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत तो सोहळा होणार आहे. 10 तारखेला अक्षय तृतीया आहे. लोक अक्षय तृतीयेला घर सोडायचे नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी चतुर्थी आणि पंचमीला शंकराचार्यांची जयंती आहे. म्हणून पंचमीला त्यांनी मुख्य वारी तिथं भरणार. काल्याचं कीर्तन पंचमीला होणार. चतुर्थीला दिंड्या मुक्कामी येतील. पंचमीला सकाळचा काला होईल. मग आपापल्या स्थानावर लोक जातील. त्याच्यानंतर गावातला त्यांनी काला ललित काला म्हणून 13 तारखेला अशा पद्धतीने गावातल्या गावात तो होणार आहे. म्हणून अशा पद्धतीने 4 दिवसाचा सोहळा तिथे संपन्न होतो. आपल्याला तिथे येईपर्यंत आता 2 नवीन गोष्टी पाहायला भेटतील, 3 नवीन गोष्टी पाहायला भेटतील. एक तर तिथं आता पाण्याची टाकी त्यांनी तयार झाली. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषद सदस्य त्यांनी आदरणीय श्री दाते सर आहे, त्यांनी 1 लाख लिटर पाण्याची असणारी टाकी तिथे दिलेली. आता त्या टाकीचं काम जवळजवळ अग्रेसर झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी तिथे आमदारांनी एक मोठा सभामंडप अशा पद्धतीने दिलेला आहे. त्या सभामंडपाचं काम आता सुरू झालेलं आहे. म्हणजे वारकरी तिथपर्यंत येईपर्यंत सभामंडपही वरती त्यांनी थांबण्याकरिता तयार होईल. पाण्याकरिता टँकर नेण्याची गरज नाही, पाण्याची टाकी पण त्यांनी तयार होईल. आणि आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्य असणारं जे पांडुरंगाचं मंदिर आहे त्याचं कळसाच्या लेवलपर्यंत त्यांनी म्हणजे कळस सुरू व्हायचा आहे. जिथं कळस सुरू होणार तिथपर्यंत काम त्यांनी पूर्ण होत आहे. हे काम सगळ्या लोकांना प्रत्यक्ष पाहायला भेटेल. असं संत पंढरीतलं काम त्यांनी आता सध्या अग्रेसर आहे. पण आपण सर्वांनी अशा पद्धतीने संत पंढरीच्या वारी करता सुद्धा यावं. सगळ्यांना निरोप पोहोचवा, सगळ्यांपर्यंत बातमी पोहोचवा आणि आवर्जून संत पंढरीच्या वारी करता या. असो माझी सूचना, माझा निरोप मी तुमच्या समोर त्यांनी सांगितलेला आहे. आता जास्त बोलून त्यांनी तुमचा वेळ मला घ्यायचा नाही. मी या ठिकाणी थांबणार आहे. म्हणजे 4:15ला कीर्तन आपण सुरू केलं होतं. त्याच्या आत आपण त्यांनी 10 मिनिटं आधी आपण या ठिकाणी थांबतो आहोत. म्हणून ज्या संतांची आपण वारी करतो आहोत ते उद्धारक आहेत. ज्ञानोबा आहेत, तुकोबारांमध्ये सगळ्या संतांचा आविर्भाव त्यांनी होत असतो. पण आपण मोठ्या प्रेमाने त्या संतांचे, आता याच्यानंतर तुम्हाला हरिपाठ घ्यायचा असेल ना, म्हणून हरिपाठ हे आपल्या संप्रदायामध्ये नाथांचा हरिपाठ आणि ज्ञानोबरांचा हरिपाठ, 2च हरिपाठ जास्त प्रकर्षाने प्रसिद्ध आहेत. पण निवृत्तीनाथांचं पण हरिपाठ आहे. निवृत्तीनाथांचा हरिपाठ, तुकोबारांचं पण हरिपाठ. असे त्यांनी हरिपाठ सगळ्या पंचरत्न हरिपाठ 5 संतांचे हरिपाठ. म्हणून त्याच्यामध्ये निवृत्तीनाथांचा हरिपाठ सुद्धा त्यांनी म्हणला जातो. म्हणून या उपक्रमामध्ये जर तुम्ही वाचून निवृत्तीनाथांचा हरिपाठ म्हणणार असले पुढच्या वर्षी तर चांगलं होईल की नाही. रस्त्याने निवृत्तीनाथांचा जिथं हरिपाठ सुरू करायचं त्याच्या आधी अर्धा तास सुरू करायचा, निवृत्तीनाथांचा आधी घ्यायचा, मग ज्ञानोबरांचा सुरू करायचा. त्या निमित्ताने त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतील, त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील. असू द्या, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. ज्या संतांच्या कृपेने ही सेवा करता आली मोठ्या प्रेमाने त्या संतांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.